सर्वांना सलाम. पृथ्वी व तिच्यावरील सर्व काही परमेश्वराचे आहे. जग व त्यात राहणारे परमेश्वराचे आहेत. प्रार्थना करू. आमच्या उत्पन्नकर्त्या, आमच्या निर्माणकर्त्या, आमच्या जीवनासाठी व आमच्या आध्यात्मिक जीवनाच्या काळजीसाठी एवढंच नव्हे तर हे जीवन यासोबतच अनंत काळाचं जीवन ख्रिस्त येशूच्या द्वारे तू आम्हास दिला. ज्याला पुत्र लाभला आहे त्याला जीवन लाभलं आहे. दयाळू दे बापा, तुझा पुत्र तू आम्हाला दिला आणि जो मोठा आनंद सर्व लोकांना होणार आहे त्याची वार्ता ऐकून जसा मेंढपाळांना तू बाळ येशूकडे घेऊन आलास. प्रिय दे बापा, ही पवित्र वचनाची वार्ता ऐकून आम्ही तुझ्या चरणी आलेलो असताना आमच्या मनात मोठा आनंद होतोय व आज ती प्रीती आमच्या जीवनातून ओसंडून वाहते. आजच्या रविवारच्या उपासनेला आम्ही आमच्या संपूर्ण जीवानिशी, आमच्या अंतकरणानिशी व आमच्या परिवारासमवेत दयाळू प्रभू तुझ्या चरणापाशी बसलो आहोत. आम्हाला तुझी कृपा दे. आजची होणारी उपासना प्रभू आशीर्वादित कर व याद्वारे एक नवा आशीर्वाद आम्हा सगळ्यांना दे. भक्तीमध्ये गीत गायनाची सेवा करीत असताना क्वायरचा दयाळू परमेश्वरा तू पाठीराखा हो व त्यांच्याद्वारे होणारी स्तुती आराधना प्रभू तुझ्या गौरवाची व त्याद्वारे तुला स्तवन देणारी असो. सारा आदर तुला असो. मान, महिमा आणि गौरव दयाळू प्रभू तुला मिळो. प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. यावेळेला क्वायर पुढे येईल व गीत गायनाची सेवा करेल. यासोबतच सन्माननीय पाळक वर्ग आपल्यामध्ये उपस्थित आहे. आपणाला विनंती करतो, कृपया आपण पुढे येऊन बसावत. हॅलो. सर्वांना प्रभू येशूच्या नावात सलाम. आपण सर्व पुन्हा एकदा परमेश्वराच्या पवित्र मंदिरात त्याची आराधना भक्ती करण्यासाठी म्हणून जमलेलो आहोत. अशा वेळेला नाताळाचा हा सीझन आहे आणि नाताळाच्या दिवसात आम्ही जास्तीत जास्त नाताळ गीते गात असतो. विजय संगीत या पुस्तकात गीत नंबर 60 आहे. पाडवी अंकलला विनंती करेन त्यांनी कृपया आमच्यासोबत हे गीत, शांती असो पृथ्वीवरी जनेही प्रसाद ईश्वरी, येशूने जन्म घेतला सहर्ष दूतांनी गायला. मार्था अक्का, आपण सुरुवात करावी. शांती असो पृथ्वीवरी. रेव्हरेंड ग्लॅडविन जयकर सुद्धा आमच्यासोबत साथ देतील. शांती असो पृथ्वीवरी जनी प्रसाद ईश्वरी, येशूने जन्म घेतला सहर्ष दूतांनी गायला. जन होगा हर्ष करा
ही दुःख संगती येशूला स्तवोती वंदिती जन होगा हर्ष करा विलीन व्हा त्यासमोर प्रेमाने वर्णाम की ख्रिस्त तो स्तवून ख्रिस्तले करे वंदे की माझी को घेतया तो निज करी आता ही तशीच प्रीती करी जन होगा हर्ष करा विलीन व्हा प्रभु समोर प्रेमाने थँक्यू पळक साहेब, थँक्यू अंकल. नवीन गीत आहे आणि ते सर्वांना आलं पाहिजे. एकदा त्याचा आपल्याला सूर कळलेला आहे आणि येथे पुढेही आपण गाण्याचा प्रयत्न करूया. गीत नंबर यावेळेस आपण 59 हे काढूया. राजांचा हो राजा थोर, बेथलेहेमी जन्मला, प्रभूंचा तो प्रभू थोर, गव्हाणीत निज.
64 यावेळेस आपण काढूया. चला चला जाऊ जगाचा उद्धारक पाहू. चला चला जाऊ जगाचा उद्धारक पाहू. चला चला जाऊ जगाचा उद्धारक पाहू. परमोशावर गौरव शांती या धरणीवरती. पानरावर परमोत्साहे देवदूत गाती. प्रतिध्वनीने ग्रह हे सारे व्योमी दणदणती. चला गीत ते आपणही गाऊ. चला चला जाऊ जगाचा उद्धारक पाहू. भविष्यवादी स्वर्गी सारे लागती नाचाया. साधे भोळे मेंढपाळही लागती धावाया. पूर्वे गडुनी साधू निघाले प्रभुला भेटाया. चला दर्शन आपणही जाऊ. चला चला जाऊ जगाचा उद्धारक पाहू. नीती आली देह धरोनी आम्हा ताराया. हस्त धरोनी मृतास आम्हा पुनरपि उठवाया. जय जय येशू या मधुघोषे भुवना व्यापाया. प्रभुला हृदयी साठवूनी ठेवू. चला चला जाऊ जगाचा उद्धारक पाहू. चला चला जाऊ जगाचा उद्धारक पाहू. गीत नंबर 55. पहा हो दूत कसे गाते. यावेळेस आपण आपल्या जागेवर उभे राहूया. प्रभूला सन्मान देऊ आणि गीत नंबर 55 सर्व मिळून आपण गाऊया.
मी क्वायरला थांबायची विनंती करतो. आपल्याला मेणबत्ती प्रज्वलित करायची आहे. मंडळी, आपणाला विनंती आहे की आपण योहान शुभवर्तमान याचा 8वा अध्याय काढावा. त्यातील 12वं वचन कृपा काढून आपण आपल्या पवित्र शास्त्रात ते काढावं. योहान शुभवर्तमान अध्याय 8 आणि वचन 12. व पुन्हा एकदा आपल्या जागेवर आपण उभं राहू. या वचनाचं 2 वेळा आपण वाचन करू आणि हे वाचन होत असताना सन्माननीय पाळक वर्ग खाली जाऊन मेणबत्ती प्रज्वलित करतील. आदरणीय रेव्हरेंड जे.एच. पठारे पाळक साहेब, आपणाला विनंती आहे की आपण आगमन समयाची ही 4थी मेणबत्ती प्रज्वलित करावी आणि वरती येऊन देखील आपण वरील समयीची देखील मेणबत्ती प्रज्वलित करावी. सोबत पाळक वर्ग असेल आणि क्वायर 2 वेळा आपण हे वचन वाचल्यानंतर आपण जे ज्योत पेटू ते गीत आहे ते आपण गायचं आहे. परमेश्वराच्या गौरवासाठी आपण योहान याचं शुभवर्तमान 8वा अध्याय वचन 12 याचं वाचन करू. पुढे येशू पुन्हा त्यांना म्हणाला, मीच जगाचा प्रकाश आहे. जो मला अनुसरतो तो अंधारात चालणारच नाही, तर त्याच्या जवळ जीवनाचा प्रकाश राहील. पुन्हा एक वार. पुढे येशू पुन्हा त्यांना म्हणाला, मीच जगाचा प्रकाश आहे. जो मंडळीने खाली बसावं. ज्योत पेटवू आगमनाची, प्रभुराया येण्याची. ज्योत पेटवू आगमनाची, प्रभुराया येण्याची. गाऊया होसना, गाऊया होसना, होसना गाऊया, होसना गाऊया. ज्योत पेटवू आगमनाची, प्रभुराया येण्याची. ज्योत पेटवू आगमनाची, प्रभुराया येण्याची. गाऊया होसना, गाऊया होसना, होसना गाऊया, होसना गाऊया. आज आगमन समयाची 4थी मेणबत्ती आपण प्रज्वलित केलेली आहे आणि ही प्रीतीचं प्रतीक आहे. म्हणून आजची मेणबत्ती ही प्रीतीची मेणबत्ती म्हणून संपूर्ण जगतामध्ये पेटवली जाते. स्तोत्रसंहिता 81, स्तोत्रसंहिता 81 आपण उभं राहून वाचन करणार आहोत. पुन्हा आपणाला विनंती आहे, स्तोत्रसंहिता 81 आपण काढूया. देवाचा चांगुलपणा व इस्रायलाचा बंडखोरपणा, गीती चालीवर गावयाचं आसाफाचं हे स्तोत्र आहे परमेश्वराच्या गौरवासाठी. आपण याचं वाचन करणार आहोत. तर पहिलं वचन मी वाचन करेन व मंडळी आपणाला विनंती आहे, 2ऱ्या वचनापासून आपण साखळी पद्धतीने वाचत जाऊ. स्तोत्र 81. देव जो आमचे सामर्थ्य, त्याचे मोठ्याने गुणगान करा. याकोबाच्या देवाचा जय जयकार करा. शुल्क प्रतिपदेस, पौर्णिमेस, आमच्या सणाच्या दिवशी कर्णा वाजवा. तो मिसर देशावरून गेला तेव्हा त्याने योसेफ वंशात हाच निर्बंध साक्षीसाठी नेमिला. ज्याला मी ओळखले नव्हते त्याचे भाषण मी ऐकले, ते असे की तू संकटात असता आरोळी केली, तेव्हा मी तुला सोडवले. मी तुला मेघगर्जनेच्या गुप्त स्थळातून उत्तर दिले. मरीबाच्या जलाजवळ मी तुला पारखिले.
तुला अन्य देव नसावा, तू परक्या देवाच्या पाया पडू नये. परंतु माझ्या लोकांनी माझी वाणी ऐकली नाही, इस्रायलाने माझे ऐकले नाही. माझे लोक माझे ऐकतील, इस्रायल माझ्या मार्गाने चालेल तर बरे होईल. परमेश्वराचे द्वेष्टे त्याला वश होतील आणि ते सतत धाकात राहतील. मी त्याला गव्हाचे तत्व खाऊ घालीन आणि पहाडातल्या मधाने मी तुला तृप्त करीन. उभे असतानाच आपला विश्वास जाहीर करूया आणि प्रेषितांचा मतांगीकार एका सुरात म्हणूया. सर्व समर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता, त्याचवर मी विश्वास ठेवितो आणि त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरियेच्या उदरी जन्मास आला, पंत पिलाताच्या वेळेस ज्याने दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभावर खिळले, जो मरण पावला व ज्याला पुरले, जो मृत लोकात उतरला व तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ देव जो पिता याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे, त्याचवर मी विश्वास ठेवितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांचा सहभागीपणा, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन याविषयी मी विश्वास धरितो. आमेन. धन्यवाद. बसूया आपण. प्रियजन हो, परमेश्वर कृपेने सर्वच कार्यामध्ये आणि सर्वच गोष्टीमध्ये आम्हाला त्याच्या समक्षतेचा अनुभव हा जाणवतोय. मागील दिवसात जे कार्यक्रम शाळा, हॉस्टेल आणि दुधाळे शिवार याही ठिकाणी झाले, आम्हाला प्रभूची उपस्थिती त्या ठिकाणी जाणवली आणि देवाच्या उपस्थितीने सर्व कार्यक्रम आशीर्वादित होत आहेत. नाताळाच्या या पर्वामध्ये सप्ताहभर आपण कार्यक्रम करणार आहोत. आपल्या मंडळीची लहान लेकरं, आपल्या मंडळीचं महिला मंडळ, तरुण संघ, क्वायर यासोबतच विविध कार्यक्रम मंडळीसाठी येत्या दिवसात आहेत. या सगळ्या कार्यांसाठी आपण प्रभूकडे चरणी प्रार्थना करूया. या सगळ्या गोष्टींसाठी मध्यस्थी करूया. हे सर्व कार्य पुढं जात असताना आपल्या मंडळीचे अध्यक्ष महोदय, यासोबतच संस्थेचे सन्माननीय कार्यकारी संचालक, सर्व संस्थेचे विश्वस्त, या सगळ्यांसाठी आणि संस्थेच्या अध्यक्षांसाठी प्रभूकडे आपण सहाय्य आणि कृपा मागूया. कारण की प्रियांनो, हे नियोजन आहे आणि हे नियोजनबद्ध कार्य प्रभू आशीर्वादित करत आहे. सोबतच आजारी प्रियजनांमध्ये आपण जुलियाना अक्का गायकवाड यांची आठवण करूया. प्रभू त्यांना कृपा पुरवित आहे. उपचार घेत असताना देवबाप त्यांना सहाय्य करो. सोबतच रयता अक्का जांबिलसा आहे, त्यांच्याही पुढील उपचारासाठी त्यांना जायचं आहे, तर त्यांच्या उपचारासाठी देखील आपण प्रार्थना करणार आहोत. सोबतच ममताबाई वळवी आणि मंडळीतले जे आजारी प्रियजन आहे त्यांची आपण प्रार्थनेत आठवण करूया. मध्यस्थीची प्रार्थना मी आपल्या सगळ्यांच्या वतीने करतो. या आपण आपलं लक्ष आपल्या दयाळू परमेश्वराकडे लावूया. आम्ही नाताळाच्या आनंदाच्या पर्वात जरी आहोत तरी त्याची समक्षता आम्हाला नेहमीच भासते. सोबतच जे विविध कार्यक्रम ह्या सप्ताहात झाले, प्रभूला धन्यवाद असो. हे आमच्या दयाळू परमेश्वर पित्या, आम्ही तुला धन्यवाद देतो, कारण की प्रभू हे कार्य तू आम्हासाठी आरंभलंस, कारण की तू आपला एकुलता एक पुत्र आम्हासाठी दिला. आज आम्ही प्रीतीची मेणबत्ती प्रज्वलित केली दयाळू परमेश्वरा, आणि ही प्रीतीची मेणबत्ती, तो प्रीतीचा भाव आमच्याही मनामध्ये नव्याने प्रज्वलित झालेला आहे. आज संपूर्ण जगभर तुझ्या महान प्रीतीला आठवण करेल व आज आम्ही सन्मान्य पाळक साहेबांकडून प्रीतीविषयीचा उपदेश देखील ऐकणार आहोत. म्हणून दे बापा, आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो, जी प्रीती तू आम्हा मानवावर केली त्यामध्ये तू कसल्याही प्रकारचा भेद केला नाहीस. आणि संत पावलाने तर आम्हाला पहिल्या करींच्या 13व्या अध्यायामध्ये याबद्दल इतकं सखोल असं प्रभू तुझ्या प्रीतीचं वर्णन दिलेलं आहे. प्रीतीच्या सोबत जोड असावी ती कृतीची. आणि दे बापा, तू कृती केलीस, तू आपला पुत्र पाठवला
तू शब्दने नव्हे तर कृतीने सुद्धा प्रीती केली. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे तू आमची भेट घेतली आणि हे भेट घेण्याचं पर्व म्हणजे हा ख्रिस्त जन्मोत्सव. दयाळू बापा, ह्या जन्मोत्सवाचे कार्यक्रम आमच्या प्रिय मंडळीमध्ये विविध कार्यक्रमांच्याद्वारे आशीर्वादित झाले. आमचं हॉस्टेल, यासोबतच आमच्या प्रिय शाळा, यासोबतच देवबापा दुधाळे शिवार आणि ऑर्गनायझेशनच्याद्वारे झालेला कार्यक्रम. देवबापा, ह्या सर्व कार्यासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो, कारण की छोटेखानी आम्ही सुवार्ता प्रचार ह्यातून करू शकतो आणि प्रभू तुझं नाव आम्ही गौरवू शकतो. देवबापा, ज्या लेकरांनी त्यात भाग घेतला त्यांच्या बालमनावरती प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माची ही गोष्ट कोरली गेलेली आहे. आणि जे आम्ही ते देखावा बघत होतो, विविध सांस्कृतिक कार्यक्रम पाहिलेत प्रभू, त्या सगळ्यांच्याद्वारे आम्हाला ही गोष्ट कळली की ख्रिस्त जन्म हा आम्हासाठी आहे, संपूर्ण मानवजातीसाठी आहे. दयाळू प्रभू, येत्या सप्ताहभरामध्ये जे नियोजन मंडळीसाठी केलेलं आहे प्रभू, ते तुझ्या हाती आम्ही ठेवतो. प्रार्थनापूर्वक या सगळ्या गोष्टी देवबापा आम्ही तुझ्यासमोर ठेवत आहोत. यासोबतच या दिवसांमध्ये, या पर्वांमध्ये तुझे प्रिय दास मंडळीतल्या विविध सेवेसाठी विविध गावोगावी आणि विविध मंडळांमध्ये पवित्र वचनाची घोषणासुद्धा करणार आहेत. म्हणून देवबापा, होणारी घोषणा आम्हा सगळ्यांसाठी आशीर्वादाची अशी कर. SAMसाठी प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो. SAMच्या या कार्यक्षेत्रामध्ये आमचे अध्यक्ष महोदय, आमचे कार्यकारी संचालक, त्याचप्रमाणे संस्थेचे सर्व विश्वस्त मंडळांचे सर्व अधिकारी वर्ग, सर्व मंडळांचे अध्यक्ष, खजिनदार आणि सचिव, यासोबतच मंडळीमध्ये सेवा करणारं पंचमंडळ, महिला मंडळ, तरुण संघ, संडे स्कूल आणि त्यांच्या अध्यक्ष आणि त्यांचे सदस्य, आणि सोबतच सोशल कमिटीचा जो ग्रुप आहे त्यांच्यासाठी. कारण की देवबापा, वर्षभरामध्ये आम्ही जेही कार्य केलं, आज जरी आम्ही समारोपाकडे जात आहोत, 1-2 सप्ताहामध्ये प्रभू आम्ही या वर्षाचा समारोप करणार आहोत. परंतु प्रभू, या समारोपाकडे जात असताना आम्ही तुला आळवावं, तुझ्या चरणापाशी यावं, यासाठी आम्ही आमचं मन पुन्हा एक वार तुझ्यासमोर रित करतो. देवबापा, मंडळीच्या आणि संस्थेच्या या सर्व कार्यामध्ये आमच्या पदाधिकारी वर्गांना तू सहाय्य करता असा हो. विविध योजना तू त्यांच्या अंतकरणामध्ये दे, यासाठी की आमच्या भविष्यकालीन ज्याही योजना आहेत त्या आशीर्वादित व्हाव्या. कारण की केवळ कागदावर नव्हे तर प्रभू, प्रत्यक्ष कृतीमध्ये कार्य करणारे असे पदाधिकारी वर्ग तू आम्हाला दिलेले आहेत. आणि म्हणून देवबापा, आम्ही आमच्या ह्या सर्व पदाधिकारी वर्गांसाठी आभार मानतो, उपकार स्तुती करतो आणि प्रार्थना करतो. या प्रियांची सेवा अशीच अविरत चालू दे आणि त्याद्वारे तुझं गौरव होऊ दे. प्रिय प्रभू, मंडळांचे सर्व पाळक वर्ग आणि त्यांच्यासोबत असलेल्या सुवार्थिक वर्गांसाठी मंडळांमध्ये सेवा करीत असताना प्रभू, तुझं नाव गाजवीत असताना प्रत्येक सेवकाला तुझी कृपा दे, अनुग्रह दे. व हे पर्व जे आम्ही साजरा करीत आहोत, मंडळीत विविध कार्यक्रम आहेत, मंडळीत पुष्कळ असं काम आहे, परंतु त्याद्वारे तुझंच गौरव आणि तुझी स्तुती आराधना करीत असताना प्रत्येक घराला, प्रत्येक कुटुंबाला मी मंडळीचा भाग आहे आणि मला मंडळीची गरज आहे. कारण की माझ्या आध्यात्मिक वाढीसाठी, माझ्या कौटुंबिक जीवनातल्या आशीर्वादांसाठी मंडळी हे माझ्यासाठी केंद्रस्थान आहे. प्रभूला उंचवण्यासाठी मंडळी हे माझ्यासाठी केंद्रस्थान आहे. ही जाणीव मंडळीतल्या प्रत्येक सदस्याला होऊ दे. व या दिवसांमध्ये ही वचनाची घोषणा, विविध मंडळांचे कार्यक्रम आणि होणारी सेवा प्रिय देवबापा आशीर्वादाची कर. सर्व अध्यक्ष, सर्व खजिनदार, सर्व सेक्रेटरी, यासोबतच पंचमंडळ आणि सोशल कमिटी. कारण प्रभू, पडद्याच्या मागे काहींचे कष्ट आहे, तर काही लोक समोरून सेवा करीत आहेत. परंतु प्रभू, जसं आरंभीच्या मंडळीमध्ये वचनाची सेवा करणारे वेगळे होते आणि पंक्ती सेवा करणारे वेगळे होते, कदाचित प्रभू या जीवनामध्ये हा वाटा तू पंक्ती सेवेचा त्यांना दिलेला असेल, कदाचित हा वाटा वचन सेवेचा दिलेला असेल. परंतु देवबापा, ध्येय मात्र एकच आहे, उद्देश मात्र एकच आहे, तुझी गौरवी सेवा व्हावी. आणि म्हणून देवबापा, आमची कामाची स्वरूपं बदललेली आहेत, आमची कामं वेगळे वेगळी आहेत, परंतु देवबापा आमचा उद्देश एकच आहे, तुझं स्तवन करणं. म्हणून देवबापा, प्रत्येक सदस्याला, प्रत्येक चर्च मेंबरला तुझी कृपा दे. सोबत देवबापा, आम्ही प्रार्थना करतो आमच्या शाळेंसाठी, आमचे सर्व प्राचार्य, सर्व पर्यवेक्षक आणि यासोबतच आमचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी. कारण की प्रभू, त्यांना आम्ही जवळून पाहतो, त्यांच्या सहवासामध्ये आम्ही जवळून राहतो. विविध योजना आहेत, यासाठी रात्रीचं जागरणसुद्धा आहे, यासाठी विविध गोष्टींची व्यवस्था करणं आहे. आर्थिक बाजू खूप मोठी जरी असली तरी परमेश्वरा, तू मनुष्यबळ पुरवून दिलेलं आहेस. प्रिय देवबापा, आम्हाला सुंदरशा शाळेच्या इमारती दिल्यास आणि त्यामध्ये अजूनही नवीन भर घालत आहेस. चांगल्या बसेस प्रभू तू आम्हाला पुरवून दिल्यास, त्यासाठीही आम्ही तुला धन्यवाद देतो.
प्रार्थना करतो दे बापा, ही सेवा अशीच पुढे चालू दे. शैक्षणिक क्षेत्रामध्ये जो दर्जा उंचावलेला आहे, जे शिक्षणाची पातळी प्रभू आमच्या शिक्षक वर्गांच्याद्वारे विद्यार्थ्यांची घडलेली आहे, त्यासाठी आम्ही आभार मानतो आणि प्रार्थना करतो. आमचे प्राचार्य त्यासाठी फार मेहनत करीत आहेत आणि म्हणूनच दे बापा, आमच्या या संपूर्ण प्रियांना तू एका नवीन आशीर्वादाने भरावं असं तू होऊ दे. सोबत आमच्या हॉस्टेल वॉर्डन आणि हॉस्टेल सुप्रिटेंड यांच्यासाठी धन्यवाद देतो, कारण की प्रभू या प्रियांची सेवा ही फार मोठी अशी आहे. यासोबतच मंडळीतल्या विविध कार्यामध्ये त्यांचा सहभाग फार मोठा आहे आणि म्हणून दे बापा, ह्या सेवेचा वाटा तू त्यांना दिला आहे. ही सेवा करीत असताना आमच्या सर्व हॉस्टेल वॉर्डनला, हॉस्टेल सुप्रिटेंडला व त्यांच्यासोबत काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला तुझी कृपा दे. सेंट्रल ऑफिस, त्यांचा संपूर्ण स्टाफ व त्यांची सेवा प्रभू आशीर्वादाची अशी कर. आम्ही प्रार्थना करतो दे बापा, ह्या कार्याला पुढे नेत असताना विविध योजना आहेत, व्यवस्थापन आहे आणि हे व्यवस्थापनाचं कार्य केंद्र ऑफिसच्याद्वारे होत असताना प्रभू ते तू आशीर्वादाचं असं होऊ दे. हे दयाळू दे बापा, आज सकाळी आम्ही आजारी प्रियांची आठवण करतो, आम्ही रैताकांची आठवण करतो. त्यांना पुढील उपचारासाठी जायचं असताना तू त्यांचं सहाय्य करता हो, कृपा दे. व जे डोळ्याचं इन्फेक्शन आहे, डॉक्टर उपचार करीत आहेत, त्यामध्ये आरोग्य लाभू दे. सोबतच जुलियाना अक्का गायकवाड यांच्यासाठी आमची प्रार्थना आहे. उपचार घेत असताना प्रभू तू त्यांच्यासोबत आहेस, चांगलं आरोग्य तू त्यांना दे व त्यांच्या आरोग्यदायी जीवनाच्याद्वारे, सेवेद्वारे तुझं गौरव होऊ दे. ममताबाई वळवी आहेत, त्यांना देखील प्रभू तुझी कृपा दे व चांगलं आरोग्य तू त्यांना दे. सोबतच प्रिय दे बापा, आम्हाला जरी सर्व प्रियांची नावं या ठिकाणावरून घेता येत नाही, कदाचित वेळेअभावी, कदाचित प्रभू आम्हास ते ठाऊक नाही, परंतु प्रभू तुला ठाऊक आहे. आणि म्हणून जे कोणी आपल्या बिछाण्यावर आज आहेत, वृद्धाप काळामध्ये आहेत, प्रभू तुला हाक मारत आहे. तर मंडळी म्हणून आज येथे जमलेले आम्ही सगळेजण अशा आमच्या मंडळीतल्या वृद्ध मातापित्यांसाठी तुझ्याकडे प्रार्थना करतो, सहाय्य मागतो, कृपा मागतो आणि अशा वृद्धांना चांगलं आरोग्य मिळावं अशी तुझ्या चरणी प्रार्थना करतो. कारण की प्रभू, वडील प्रियजन घरात असणं हा तुझा आशीर्वाद आहे आणि म्हणूनच तुझ्या ह्या कृपेबद्दल धन्यवाद देत आमच्या सर्वांच्याच घरात असलेल्या वडील प्रियजनांसाठी आम्ही आभार मानित प्रार्थना करतो. तू त्यांना चांगलं आरोग्य दे व हा आनंदाचा क्षण, हे आनंदाचे दिवस त्यांच्या संगती आम्हा सगळ्यांना आशीर्वादित असे कर. दयाळू परमेश्वरा, आम्ही सोबतच प्रार्थना करतो. आमची प्रिय लहान लेकरं आहेत, प्रत्येक लेकराला तू सांभाळ. बालवयामध्ये आमच्या संडे स्कूलचे सर्व शिक्षक त्यांच्यावरती इतके चांगले संस्कार टाकत आहेत. वचन पाठांतर आहे, सोबतच तुझ्या पवित्र वचनांची ओळख, पवित्र शास्त्राची ओळख, या सगळ्या गोष्टी आहे. आणि ते बापा, यामध्ये आमच्या लेकरांची वाढ होते, त्यासाठी तुझी आम्ही स्तुती करतो. सोबत दे बापा, आम्ही धन्यवाद देतो आमच्या प्रिय लेकरांसाठी, जी लेकरं इंजिनिअरिंग, मेडिकल आणि विविध क्षेत्रामध्ये शिक्षण घेण्यासाठी बाहेर गेलेली आहेत. सणासुदीची जरी ते आज आमच्यासोबत आहेत, त्यांच्यासाठी आम्ही आभार मानतो. बंधू जोशुआ यांच्यासाठी आम्ही आभार मानतो. त्यांचं आमच्यातलं वास्तव्य प्रभू आशीर्वादाचं कर. सोबतच जी प्रिय लेकरं सुट्टीनिमित्त घरी आलेली आहेत, सणानिमित्त घरी आहेत, अशा प्रिय लेकरांचं शिक्षण प्रभू आशीर्वादित कर. भविष्य त्यांचं उज्ज्वल असं कर, कारण मंडळी त्यांच्यासाठी अहोरात्र प्रार्थना करते. दयाळू दे बापा, यासोबतच जी लेकरं बाहेर शिक्षण घेत आहे, त्यांचं शिक्षण आशीर्वादाचं कर. मंडळी सतत अविरत त्यांच्यासाठी प्रार्थनेमध्ये तुझ्याकडे विनंती करत आहे, मध्यस्थी करीत आहे, म्हणून सर्व लेकरांचं शिक्षण चांगलं होऊ दे. प्रिय दे बाप्पा, आम्ही प्रार्थना करतो आमच्या सर्व देशासाठी आणि देशातल्या सर्व राज्यांसाठी. सर्व राज्यामध्ये शांतता नांदू दे, कसल्याही प्रकारचा बेबनाव प्रिय प्रभू आमच्या प्रिय देशात होऊ देऊ नकोस. आमचे मान्य पंतप्रधान, त्यांचं मंत्रिमंडळ, यासोबतच आमचे मान्य मुख्यमंत्री, त्यांचं मंत्रिमंडळ, आमच्या मान्य जिल्हाधिकारी आणि त्यांच्या पदाधिकारी वर्गांसाठी, आमच्या नंदुरबार शहरासाठी, आमच्या प्रिय महाराष्ट्र व प्रिय भारत देशासाठी प्रिय प्रभू शांतता नांदू दे. सर्व प्रकारचा बेबनाव दूर होऊ दे. कसल्याही प्रकारची नैसर्गिक आपत्ती येऊ देऊ नकोस. तर प्रभू, प्रगतीची ही वाटचाल आमची आशीर्वादाची अशी होऊ दे. देव परमेश्वरा, आम्ही विविध माध्यमातून ऐकतो व वेगवेगळे जे विषाणू पसरत आहे आणि वेगवेगळा जो प्रादुर्भाव भारतामध्ये देखील शिरू इच्छित आहे, आणि म्हणूनच आमची प्रार्थना आहे, आमच्या देशाचं संरक्षण कर. कसल्याही प्रकारची वित्त आणि जीवितहानी होऊ देऊ नकोस व जे व्हायरस पसरत आहे त्यामधून प्रत्येक नागरिकाचं परमेश्वरा तू रक्षण कर, अशी प्रार्थना तुझ्या चरणी करतो. सोबतच परकीय आक्रमणांपासून आमच्या देशाचं तू संरक्षण कर. तू शांतीचा राजकुमार आहे, अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता आहेस, आणि म्हणून दे बापा, सर्व आंतरराष्ट्रीय बाबतीमध्ये देखील शांतता नांदावी यासाठी आमची प्रार्थना आहे. इस्रायल आणि त्या परिसरासाठी देखील प्रार्थना करतो. शांततेच्या कराराने त्यांच्यामध्ये बेबनाव दूर व्हावा
व शांतता प्रस्थापित व्हावी. सोबतच प्रिय प्रभू, आमच्या प्रत्येक राज्याला शांतता तू दे आणि प्रगती तू दे परमेश्वरा. सोबतच दयाळू दे बाप्पा, आम्ही प्रार्थना करतो आमचे सर्व डॉक्टर्स, सर्व नर्सेस यांच्यासाठी, पोलीस दलातल्या सेवेसाठी, आणि जे प्रियजन सरकारी ऑफिसेसमध्ये कामं करतात, कोणी खाजगी ऑफिसेसमध्ये कामं करतात, कोणी स्वतःचा व्यवसाय सांभाळून आहेत, अशा सर्व प्रियांसाठी देवापा आज आम्ही मंडळी म्हणून प्रार्थना करतो. प्रत्येकाला सहाय्य कर, प्रत्येकाची सेवा देबापा तू आशीर्वादाची अशी कर. सोबतच देबापा, कालच्या कार्यक्रमासाठी आम्ही आभार मानित उपकार स्तुती करतो. ऑर्गनायझेशनच्या द्वारे झालेल्या या कार्यक्रमात गीत गायनाच्या द्वारे जो आशीर्वाद सर्वच विश्वासणाऱ्यांना दिलास, आनंद दिलास, त्यासाठी आम्ही उपकार स्तुती तुझ्या चरणापाशी करतो. तू सहाय्य कर, अनुग्रह दे आणि कृपा दे. सोबत या सप्ताहामध्ये होणारे जे कार्यक्रम आहे, विशेषतः उद्या नाताळाची भक्ती, देबापा आशीर्वादाची अशी कर व या भक्तीच्याद्वारे तुझं गौरव होऊ दे. सोबतच देबापा, आम्ही प्रार्थना करतो प्रति सायंकाळी आम्ही एकत्र जमू, आमचं एकत्र जमणं तुझ्या गौरवाचं असू दे. सोबतच आमचं सहभोज घेणं हे देखील आशीर्वादाचं असं कर परमेश्वरा. व वॉच नाईटला ज्या वेळेला आम्ही तुझ्या चरणी येऊ, संपूर्ण वर्षभराचा गोषवारा तुझ्यासमोर मांडू, त्यावेळेला देबापा मागील वर्षभरमध्ये तू जसं सांभाळलं, एका नवीन वर्षासाठी शक्तीसुद्धा तू दे. हे दयाळू दे बापा, आम्ही या सर्व प्रार्थना विनंत्या तुझ्यासमोर सादर करीत असताना आमच्या महिला मंडळासाठी तुला धन्यवाद देतो, त्यांच्या सेवेसाठी उपकार स्तुती करतो. तरुण संघासाठी, तरुण संघाचे अध्यक्ष, अध्यक्षा आणि सर्व सदस्यांसाठी आभार मानतो. क्वायर मेंबर्ससाठी प्रभू आम्ही तुझी स्तुती करतो. सोबतच संडे स्कूलचे सर्व शिक्षक, सर्व शिक्षिका आणि सर्व प्रिय लेकरं, आपल्या सेवेची जबाबदारी त्यांच्यावरती आहे, परंतु दे बापा ही सर्व जबाबदारी सांभाळून तुझी गौरवी सेवा हे प्रियजन करतायत. दयाळू दे बापा, हा सेवेचा मौल्यवान वाटा तू त्यांना दिलास, या सेवेद्वारे तू गौरवीला जा व त्यांचं जीवन तुझ्या गौरवी सेवेसाठी खर्ची पडत आहे, ह्याचा आशीर्वाद तू त्यांना व त्यांच्या प्रिय कुटुंबाला द्यावास, यासाठी आम्ही प्रार्थना करतो. मंडळीतल्या प्रत्येक सदस्याला प्रभू तुझी कृपा दे. आज प्रभू आम्ही प्रीतीविषयी पवित्र वचन ऐकणार आहोत. सन्मान्य रेव्हरेंड जे एच पठारे पाळकसाहेब यांचा प्रभू तू पाठीराखा हो, सहाय्य करता हो. जे शब्द तू त्यांना दिलेस, जी वचनं तू त्यांना दिलीस, ती देवापा आम्हाला सांगत असताना त्यांचा जिभेला ओठ्याला स्पर्श करून तू त्यांच्या करवी आमच्या मनाची पकड घे व तुझा उपदेश आज आम्हासाठी काय आहे तो तू त्यांच्याद्वारे आम्हाला विदित कर. सोबतच देवापा आम्ही प्रार्थना करतो ह्या सर्व कार्यामध्ये तू तुझ्या समक्षतेचा आशीर्वाद आम्हा सगळ्यांना द्यावास. सर्व विनंत्या आम्ही तुझ्यासमोर ठेवतो. सर्व प्रार्थना आणि रदबदल्या आणि मध्यस्थी प्रभू आम्ही तुझ्यासमोर ठेवतो. तू आम्हा सहाय्य कर. ही प्रार्थना प्रभू येशूच्या गोड आणि सुमधुर नावात केली म्हणून तो ऐक. आमेन. यावेळेला आपण दानार्पण घेणार आहोत. क्वायर, आपणाला विनंती आहे आपण पुढे यावत व गीत गायनाची सेवा करावी व हे गीत गात असताना आपण आणलेलं दान प्रभूच्या भांडारात अर्पण करू. विजय संगीत गीत नंबर 52 यावेळेस आपण काढूया. विजय संगीत गीत नंबर 52. नाम येशूचे आवडे, ते भय वारिते, ते प्रिय गोड केवडे, ते शांत ठेविते.
आजच्या या दानार्पणासोबतच ज्या प्रियांची वाढदिवस आहे, आपण सुचवू शकता किंवा पुढे येऊ शकता. आपणासाठी प्रार्थना करण्यात येईल. मला ज्यांची नावं कळली आणि ज्यांनी कळवली त्यापैकी आज नरेंद्र वसावे सर आणि श्री विजय पवार सर यांचा वाढदिवस आहे. मंडळीच्या वतीने आपणाला शुभेच्छा. उद्या सागर वळवी आणि रोजमेरी वळवी यांचा वाढदिवस आहे. मंगळवारी चंदना नाथानी टीचर, गुरुवारी अर्पणा पाडवी, डॉक्टर बेनहर पवार, विवेक शिरसाट आणि अहरोन वळवी, शुक्रवारी राहुल रायसा आणि शनिवारी राहेल पाडवी टीचर आणि श्री सुरेश जांबिलसा या प्रियांचा वाढदिवस आहे. मंडळीच्या वतीने आपणाला शुभेच्छा. सोबतच उद्या डॉक्टर संदेश वसावे यांचा वाढदिवस आहे. त्यांच्यासाठी देखील आपण प्रार्थना करूया. सुचिता मनीष वळवी यांनी दशमांश दिलेला आहे, तो मी प्रभूच्या भंडारात अर्पण करतो. लताबाई सुखलाल पवार कार्ली येथून आहेत, त्यांनी दशमांश दिलेला आहे, तो प्रभूच्या भंडारात मी अर्पण करतो. आणि श्री अविनाश अग्रिपा वळवी यांनी बेंचेसकरिता दान दिलेलं आहे, ते प्रभूच्या भांडारात मी टाकतो. आणि सोबतच ग्रेस राजेश वसावे हिच्याकडून उपकारस्तुतीचं दान आहे, ते प्रभूच्या भांडारात मी टाकतो. या दानाच्या सोबतच वाढदिवस आहे आणि एक विशेष प्रार्थना विनंती आहे. आमचे सन्मित्र विजय कलेक्शन जे समोरच आहे, त्यांच्या घरातील प्रिय मुलगा जगदीश दावानी याच्यासाठी आपण प्रार्थना करूया. प्रभू देवबाप त्याला आरोग्य देव, ज्या परिस्थितीमधून तो जातोय, देवबाप त्याला आपली कृपा आणि आरोग्य देव. जगदीश दावानी याची सुद्धा आज आपण प्रार्थनेत आठवण करू. आणि रेखाबाई पेंढारकर यांच्याकडून वर्धापन दिनाचं दान आहे, ते देखील मी अर्पण करतो. मी सन्माननीय रेव्हरेंड जी जयकर पाळकसाहेब आपणाला विनंती करेन, कृपया वाढदिवस व जगदीश दावानी यांच्यासाठी आपण प्रार्थना करावी आणि जे भांडारात अर्पण केलेलं आहे दान, त्यासाठी आपण प्रार्थना करावी. या आपण प्रार्थना करू. जो तू थोर अद्भुत पराक्रमी परमेश्वर देव, राजाधिराज सत्ताधीश स्वामी, आकाशे व पृथ्वीचा निर्माण करता प्रभू, जो तू सदा सर्व काळ आहेस, जे तुझं सिंहासन स्थिर आहे, जे तू स्वर्गांमध्ये स्थापन केलं आहे, या सर्व विश्वावर ज्या तुझी सत्ता आहे, त्या तुला आम्ही वंदन करून तुला नमन करतो. कारण तू सर्व आदरास पात्र, भयास पात्र, सर्व प्रकारच्या सन्मानास पात्र असा जर कोणी आहे, तर तू एकमेव परमेश्वर देव. तुझी आम्ही स्तुती करतो, कारण तूच आम्हावर प्रीती केल्यामुळे आपला एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त ह्याला तू पाठविलस, ज्याने तुझी आज्ञा पूर्ण करण्यासाठी आपला स्वप्राण त्याग केला व त्याच्या बलिदानाच्या द्वारे आमची खंडणी भरून आम्हाला मुक्ती म्हणजे आमच्या पाप आणि अपराधांची सुटका दिलीस. सोबत आम्हाला स्वर्गीय राज्याची भागीदारी दिलीस. हे इतकं ऐश्वर संपन्न जीवन तू आम्हाला दिलंस प्रभू. आम्हाला आमच्या कल्पनेपलीकडे हे सर्व आहे, तरी आम्ही विश्वासाने तो देश आम्ही बघतो, जसं अब्रामाने पाहिला ते स्वर्गीय जीवन आम्ही पाहतो आणि वंदन करून तुला म्हणतो, तू सदा सर्व काळ विश्वासू परमेश्वर देव, तुझी इच्छा पूर्ण हो. आम्ही तुझी लेकरं म्हणून तुझी देण्याच्या द्वारे जी सेवा केली आहे प्रभू, ती तू मान्य कर, ती बहुगुणित कर. वाढीव तुझ्या राज्याच्या आणि तुझ्या मंडळीच्या व दासांच्या सेवा करण्यासाठी प्रभू याचा विनियोग व्हावा असा तू कर. सोबतच आम्ही दावानी परिवाराची आठवण करतो.
विशेषतः काही वर्षापूर्वी या परिवाराला मोठा आघात झाला होता आणि प्रभू मुख्यकर्त्या पुरुषाचा ॲक्सिडेंटमुळे फार मोठा यक्ष प्रश्न त्यांच्यासमोर होता. परंतु त्यांना जीवन दिलंस, सांभाळलंस. त्याच परिवारामध्ये पुन्हा एकदा एक अडचण आलेली आहे. या आमच्या मुलावर तुझी दया कर, तुझा सामर्थ्याचा हात त्याच्यावर तू ठेव. प्रभू येशूच्या नावाने त्याला आरोग्य दे, अशी आम्ही सर्वजण मिळून तुला प्रार्थना करतो. आमचा विश्वास आहे की तू हे आमच्या शेजाऱ्यांवर सुद्धा प्रीती करतोस आणि त्यांचं भलं चाहतोस. प्रभू त्यांना तुझी ओळख व्हावी असं तू कर. ज्यांचे वाढदिवस आहे, ज्यांची नावं वाचण्यात आलेली आहे, या सर्वांना आम्ही तुझ्या कृपेचा स्वाधीन करतो. या प्रत्येकाचं तू जतन कर, त्यांना आशीर्वाद दे. सर्व वाईटापासून त्यांना तू राख. त्यांनी सुद्धा तुझा शोध घ्यावा, तुला प्राप्त करावं व त्यांच्या जीवनाचा उद्देश येशू ख्रिस्ताची उपलब्धी व्हावी म्हणून प्रभू त्यांना तू सहाय्य कर. जी लेकरं आम्ही विशेषतः प्रार्थना करत आहोत की जे बाहेर आहेत, शिकत आहेत, पुढे जात आहेत, प्रभू त्यांचं तू रक्षण कर. या पिढीपासून, दुष्टतेपासून त्यांचा बचाव तू कर आणि ख्रिस्ताला परिधान करून जगण्यानेच केवळ त्यांचं रक्षण होऊ शकतं हे त्यांना तू समजू दे. विशेषतः पालकांना सहाय्य कर आणि तू त्यांना प्रार्थनेचा व विश्वासाचा आत्मा दे, अशी पण आम्ही तुला विनंती करतो. या आठवड्याचे सर्व कार्यक्रम, आजचं तुझं वचन जे रेव्हरंड पठारे पाळकसाहेब आमच्याकडे आणणार आहे, हे सुद्धा तू आशीर्वादित कर. प्रभू, येथपर्यंत तू आम्हाला आणलंस, पुढे सुद्धा तू नेशील या विश्वासाने. या दानासह आम्ही तुला स्वतःला सोपवून देतो. तुझी इच्छा आमच्या जीवनात पूर्ण होऊ दे. ही प्रार्थना येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या नावाने आम्ही तुला करतो. देवापा, कृपा करून तू ऐक. आमेन. प्रियजन हो, सूचना आहे त्या मी आपणासमोर वाचतो. आपल्याला नाताळाची पत्रिका दिलेली आहे, तरी देखील मी आपणासोबत या कार्यक्रम पत्रिकेतील महत्त्वाच्या ज्या घटना आहेत त्या वाचन करतो. आपण 3 तारखेपासून या कार्याला आरंभ केलेला आहे आणि कार्यक्रम पत्रिकेप्रमाणे आम्ही 3 डिसेंबर 2023 ते 1 जानेवारी 2024पर्यंत हे कार्यक्रम हाती घेतलेले आहेत. कारण आम्हासाठी बाळ जन्मला आहे, आम्हास पुत्र दिला आहे, त्याच्या खांद्यावर सत्ता राहील, त्याला अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती म्हणतील. यशया 9 अध्याय वचन 6. सुवार्तालय चर्च, नंदुरबार. ख्रिस्त जन्मोत्सव कार्यक्रम. प्रियजन हो, आज 24 तारीख आहे, आगमन समयाचा 4था रविवार. प्रीतीची मेणबत्ती आपण प्रज्वलित केलेली आहे आणि आज सन्माननीय रेव्हरंड जी.एच. पठारे पाळकसाहेब पवित्र वचनातून बोलतील. उद्या सकाळी 8 वाजता आपण नाताळाची भक्ती घेणार आहोत. कृपया आपण लक्ष द्यावं की सकाळी 8 वाजता आपण चर्चमध्ये एकत्र येऊया आणि सकाळची आपली नाताळाची भक्ती होईल. सायंकाळी 6:30 वाजता चर्चच्या समोर संडे स्कूलचा कार्यक्रम होईल. त्यामध्ये कुसुम व्यास, तृषिता वळवी आणि मनीषा झालटे हे चालकपण करतील. 26 तारखेला मंगळवारी सायंकाळी 6:30 वाजता चर्चच्या समोर नाताळाचा कार्यक्रम होईल. सेबॅस्टियन जयकर व सत्यजित नाईक सर चालकपण करतील. 27 तारखेला बुधवारी चर्चच्या समोर संडे स्कूलचा कार्यक्रम होईल. मनीष पाडवी, रीना पाडवी आणि श्वेता वळवी चालकपण करतील. 28 तारखेला गुरुवारी सायंकाळी 7 वाजता चर्चच्या समोर महिला मंडळाचा कार्यक्रम होईल. फन आणि गेम्स हे देखील होतील. मिस मार्था अक्का व सौ जुलियाना अक्का गायकवाड आणि क्वायर ग्रुप त्या ठिकाणी चालकपण करेल. 29 तारखेला शुक्रवारी दुपारी 12:30 वाजता बॉयज हॉस्टेल या ठिकाणी मंडळीचं प्रीतिभोजन असेल. मिस मार्था अक्का, मनोज पवार व सोशल कमिटी त्या ठिकाणी असतील. सोबतच 29 तारखेला शुक्रवारी सायंकाळी 6:30 वाजता चर्चच्या समोर संडे स्कूल आणि तरुण संघाचा कार्यक्रम होईल. वंदना पवार, चेतना नाईक, स्नेहलता जांबिलसा, ऋतिका डोंगरे, श्री सत्यजित नाईक आणि श्री सेबॅस्टियन जयकर कार्यक्रमाचं चालकपण करतील. 30 तारखेला शनिवारी सायंकाळी 6:30 वाजता KG सेक्शन या ठिकाणी आनंद मेळावा होणार आहे आणि महिला मंडळ त्यामध्ये चालकपण करेल. त्याबाबतची अजून एक सूचना आहे, ती मी पुढे देतो. 31 तारखेला सकाळी 9 वाजता आपण रविवारची भक्ती घेणार आहोत आणि 31 तारखेला रात्री 9 ते 12 या वेळामध्ये आपण वॉच नाईट सर्व्हिस व बक्षीस वितरणाचा कार्यक्रम करणार आहोत आणि सेवक वर्ग व चर्च कार्यकारिणी जी आहे ती आपणाला थोडक्यात पवित्र वचनातून बोध करेल व उपकार स्तुती करेन. 1/1/2024 सोमवार सकाळी 9 वाजता आपण एस चर्चमध्ये नवीन वर्षाची भक्ती करणार आहोत आणि रेव्हरंड जी. जयकर पाळकसाहेब
वचनाची सेवा करतील. वरील कार्यक्रमांसाठी कृपया कौटुंबिक प्रार्थनेत आठवण ठेवावी आणि सोबतच आनंद मेळाव्यात महिलांनी आपली नावे द्यायची आहेत आणि त्याबद्दल मी आता पुढे पत्र वाचतोच. सोबतच आपण 17/12/2023 ते 1/1/2024 होणाऱ्या सर्व कार्यक्रमांची जबाबदारी श्री सेबॅस्टियन जयकर, श्री सत्यजित नाईक, श्री अंजय वळवी, डॉक्टर मधुकमल हिवाळे, श्री अविनाश सोनेरी, श्री सागर वाघ आणि तरुण संघ पार पाडतील. उपकार स्तुतीचे दान फ्रँकलिन चर्च वर्धापन दिन, नाताळ व नवीन वर्षाच्या भक्तीदरम्यान घेतले जाईल. 25 डिसेंबर 2023ला नाताळाची भक्ती असल्याने 24 डिसेंबरला रात्री कोणीही कॅरल पार्टीने फिरू नये. सुवार्ता लायन्स चर्च नंदुरबार. या सूचना प्रियांनो आपल्यासाठी आहे. सोबतच प्रियजन हो, आनंद मेळाव्याच्या बाबतीत एक पत्र आहे, त्याचं वाचन करतो. ख्रिस्तात सलाम. कळविण्यास आनंद होत आहे की शनिवार दिनांक 30 डिसेंबर 2023 रोजी सायंकाळी 6:30 वाजता नाताळ निमित्ताने आनंद मेळाव्याचे आयोजन एस.ए. मिशन इंग्लिश मीडियम KG सेक्शन नंदुरबार येथे करण्यात आले व त्याकरिता पाककलेत निपुण असणाऱ्या सभासदांकडून आनंद मेळाव्यात सहभाग घेण्याकरिता आपली निवड करण्यात आलेली आहे. तसेच या व्यतिरिक्त आनंद मेळाव्यात कुणाला सहभाग नोंदवायचा असल्यास पाळक किंवा सचिव यांच्याकडे आपली नावे द्यावीत. आनंद मेळाव्यातून येणारे उत्पन्न हे चर्चसाठी देण्यात येणार असल्याने आपल्याकडून सहकार्याची अपेक्षा आहे. कळावे. अध्यक्ष एस.ए. चर्च नंदुरबार. प्रियजन हो, मागील वर्षाची यादी आमच्याकडे होती आणि त्यांना आम्ही पत्र दिलेले आहे, तर आपलं लेटर आपण चर्च सुटल्यानंतर घ्यावत आणि सोबतच कोणाला वाटतं की मी देखील सहभाग घ्यावा आणि पदार्थ बनवावेत व ते सादर करावेत, तर आपण अवश्य चर्च सुटल्यानंतर मला भेटू शकता किंवा सन्मान्य आपल्या मंडळीचे सचिव आहेत त्यांना आपण भेटू शकता. आणि ज्यांची नावं ज्यांनी मागील वर्षीही केलं होतं त्यांना तर पत्र आपण देतच आहोत. सोबतच कोणाला वाटतं यावर्षी मी करावं तर कृपा करून आपण भेट घेऊ शकता. आपलं स्वागत आहे. सोबतच प्रियांनो, आपण सप्ताहभर जो कार्यक्रम करणार आहोत चर्चच्या समोर, त्या ठिकाणी बैठक व्यवस्था आपल्याला करायची आहे. सभेच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीची व्यवस्था आणि कार्यक्रम संपल्यानंतर चेअर उचलून ठेवणं किंवा स्टेजवरील व्यवस्था बघणं, यासाठी मी कॉलनीप्रमाणे नावं वाचतो. 25 तारखेला आशीर्वाद कॉलनी आणि बॉयज हॉस्टेल, 26 तारखेला नागाई नगर जय हिंद कॉलनी, 27 तारखेला कल्याणी पार्क मिशन गेट परिसर आणि जिमखान्याचा परिसर, 28 तारखेला बेथेल कॉलनी, 29 तारखेला बापना चाळ सरगम कॉलनी पटेलवाडी, मुलींचे वसतिगृह रेल्वे कॉलनी आणि शहर परिसर, 30 तारखेला शारोन कॅम्पस आणि गंधर्व नगरीचा परिसर, 31 तारखेला रूपाशेठ पार्क वागोदा शिवार आणि तलाठी कॉलनी व त्याच्या आजूबाजूचा परिसर. हे व्यवस्थेसाठी आहे, जी व्यवस्था चर्चच्या समोर कार्यक्रम आपण करणार आहोत त्यासाठी आहे. याबद्दल आपल्याला व्हॉट्सॲपवर देण्यात येईल. या महत्त्वाच्या सूचना प्रियांनो आपल्या सगळ्यांसाठी आहेत. आज आम्ही देवाच्या पवित्र वचनाकडून जो बोध घेणार आहोत तो आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं वचन आहे. सन्माननीय रेव्हरेंड जे.एच. पठारे पाळक साहेब आज वचनातून घोषणा करणार आहेत, परंतु तत्पूर्वी आजचा शास्त्रभाग मी वाचतो. शास्त्रभाग सगळ्यांच्या परिचयाचा आहे आणि तो आहे योहान 3:16. योहानकृत शुभवर्तमान अध्याय 3 आणि वचन 16 मी आपल्या सगळ्यांसाठी वाचतो. त्यानंतर रेव्हरेंड जे.एच. पठारे पाळक साहेब पुढे येतील व पवित्र वचनाची घोषणा करतील. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. योहान 3:16. देवबाप ही वचने आशीर्वादित करो. मी आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आदरणीय रेव्हरेंड जे.एच. पठारे पाळक साहेबांचं स्वागत करतो आणि पुढील वेळ वचनाच्या सेवेसाठी मी त्यांना आमंत्रित करतो. सर्वांना सलाम. योहान 3:16 ही ओवी आपल्याला बालपणापासून पाठ आहे आणि नाताळ काय आहे कोणी विचारलं तर योहान 3:16 हे आपण नेहमी लक्षात ठेवा. आज आपण या वचनाकडून 3 महत्त्वाच्या गोष्टी शिकणार आहोत आणि ह्या 3 ज्या गोष्टी आहेत या एका वचनामध्ये की येशूचा जन्म कशा प्रकारे झाला, येशूचा जन्म कोणासाठी झाला आणि येशूचा जन्म कशासाठी झाला
कशा प्रकारे, कोणासाठी आणि कशासाठी, हे प्रश्न आपण विचारून आज त्या वचनावरती आपण थोडक्यात बोध ऐकणार आहोत. या वचनाकडं किंवा या बोधाकडे जाण्यापूर्वी प्रास्ताविकामध्ये मी काही गोष्टी आपल्यासमोर सादर करतो. त्या फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत. असं म्हटलेलं आहे, सर जेम्स सिम्सन नावाचे एक गृहस्थ होऊन गेले. ते डॉक्टर सर जेम्स सिम्सन हे एक महान रसायनशास्त्रज्ञ होऊन गेले आणि त्यांनी रसायनशास्त्रामध्ये अनेक शोध केले. त्यापैकी त्यांचा एक महत्त्वाचा जो शोध त्यांनी लावला 1847मध्ये, क्लोरोफॉर्म. आता वैद्यकीय क्षेत्रामध्ये डॉक्टर लोक आहेत आणि क्लोरोफॉर्मशी निगडीत संबंध म्हणजे बेशुद्ध करणं किंवा ऑपरेशनसाठी वापरला जाणारा जो पदार्थ आहे तो फार महत्त्वाचा क्लोरोफॉर्म. आणि त्या क्लोरोफॉर्मचा शोध ज्यांनी लावला त्या सर जेम्स सिम्सन यांना एका कार्यक्रमामध्ये आमंत्रण दिलं आणि त्या कार्यक्रमामध्ये एका व्यक्तीने प्रश्न विचारला की सर, आपण जे लावलेले शोध आहेत आतापर्यंत त्या सर्व शोधांमध्ये सर्वात मोठा शोध कोणता आहे ते सांगा. आणि डॉक्टर जेम्स अगदी शांत आणि गंभीर स्वरात त्यांना सांगितलं. त्यांनी ते म्हटले, माझ्या जीवनातला सर्वात मोठा शोध काय लावता आला तर तो शोध म्हणजे मी एक मोठा पापी आहे किंवा मी मोठा पापी असून प्रभू येशू ख्रिस्त हाच माझा तारणार आहे. वैद्यकीय शास्त्रामध्ये किंवा त्यांनी या रसायनशास्त्रामध्ये अनेक शोध लावले आणि त्यांना प्रश्न केला. त्यानंतर त्यांनी जे उत्तर दिलेलं आहे ते अतिशय मार्मिक उत्तर होतं. आणि स्वतःला त्यांनी प्रश्न करून किंवा विचारला की कोणता शोध आहे. आणि सर्वात मोठा शोध त्यांना हा लावता आला की मी मोठा पापी असून प्रभू येशू ख्रिस्त हाच माझा तारणार आहे. जो व्यक्ती आपल्या स्वतःला आतमध्ये डोकावतो, शोधतो आणि त्याला त्याचा शोध लागतो आणि जसं पौल म्हणतो की मी सर्वात मोठा महान पातकी आहे. आणि डॉक्टर सर जेम्स यांना देखील हा शोध लागला. आपण वैयक्तिक अर्थाने सर्व पापी आहोत आणि प्रभू येशू ख्रिस्त हा तारणार आहे. परंतु वैयक्तिक रीतीने विचारलं तर तो माझा तारणार आहे. देवाने येशू ख्रिस्ताला या जगामध्ये जगाचं तारण करण्यासाठी त्याने पाठवलं. परंतु प्रत्येकाने जोपर्यंत वैयक्तिक रीतीने त्याला तारणारा म्हणून ग्रहण केलं नाही तोपर्यंत येशूचा शोध त्यांना लागलेला नाही. कधी कधी असं म्हटलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्त या जगात 2000 वर्ष होऊन गेले, अजून सर्व जगाचं तारण झालं नाही. परंतु असं म्हटलेलं आहे की तारणाचा मार्ग प्रभूने सर्व जगासाठी मोकळा ठेवलेला आहे. येशू ख्रिस्ताने पण म्हटलेलं आहे की 2 मार्ग आहेत, एक रुंद आहे, एक अरुंद मार्ग आहे. अरुंद मार्गाने जाणारे फार थोडके आहेत, पण रुंद मार्गाने जनसमुदाय चाललेला आहे. आणि पुष्कळदा आपण जर मंडळांचं चित्र पाहिलं कधी कधी जैगिक रीतीने तर आम्ही ह्या रुंद मार्गामध्ये कधी कधी त्या लोंढ्याबरोबर धावत चाललेलो आहोत. जो प्रभू येशू ख्रिस्त, जो देवाने या जगामध्ये मार्ग निर्माण केला मानवजातीसाठी, तो जीवनाचा मार्ग आहे. आणि हा जीवनाचा मार्ग जो आहे तो सार्वकालिक जीवनाचा आहे. विपुल जीवनाचा मार्ग देवाने मानवजातीसाठी निर्माण केलेला आहे. जे पापी आहेत, ज्यांना आतमध्ये डोकावून त्यांनी स्वतःला चाचपलं आणि कबूल केलं की होय मी मोठा पापी आहे, त्यावेळेस येशू ख्रिस्त हा तारणारा किंवा हा जीवनाचा मार्ग त्यांना सापडतो. देवाने जीवनाचा मार्ग का निवडला तर असं म्हटलं की जीवनाचा मार्ग निवडण्यामागे देवाचा उद्देश हा होता की तो फार सोपा आहे, साधा आहे, त्याला काही अवघड मार्ग नाही. केवळ विश्वास ठेवायचं आणि आपलं तारण साधून घ्यायचं.
सार्वकालिक जीवन प्राप्त करून घ्यायचं, त्यासाठी देवाने हा एकच मार्ग निवडलेला आहे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे, माझ्याद्वारे आल्या वाचून कोणी पित्याकडे जाऊ शकत नाही. जगामध्ये मार्ग आहेत, असं म्हटलं की कर्ममार्ग आहे. कर्ममार्गाने लोक कर्मकांड करायला फार धसतात. पौल पण म्हणतो ना, कर्माने आमचं तारण होणार नाही, सत्कर्मे केल्याने. जर देवाने हा कर्ममार्ग निवडला असता, केवळ सत्कर्म करणारे तेच कदाचित हे सार्वकालिक जीवनाचे वाटेकरी झाले असते. देवाने ज्ञानमार्ग पण निवडला नाही, नाही तर सगळे फक्त ज्ञानी लोक देवाकडे गेले असते किंवा स्वर्गामध्ये त्यांना जीवन मिळालं असतं. इतरांचं काय? भक्तिमार्गाचा विचार केला तर भक्तिमार्गाला जाणारे पण कमी आहेत. पण देवाने एकच मार्ग मानवजातीसाठी निवडला, तो जीवनाचा मार्ग आहे. आणि ह्या जीवनाच्या मार्गासाठी देवाने आपल्या पुत्राला पाठवलं, जगाचं तारण करण्यासाठी. या मानवाचा नाश होऊ नये ही देवाची इच्छा होती. आणि म्हणून योहान 3:16 म्हटलं की सर्वांना सार्वकालिक जीवन मिळावं, त्यांचा उद्धार व्हावा, त्यांना तारण मिळावं, म्हणून हा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त त्याने आपल्याला देऊन टाकला. आज आपण विश्वासाचा मार्ग, हा जीवनाचा मार्ग निवडू तर असं म्हटलं की आपल्याला विपुल जीवन मिळाल्याशिवाय राहणार नाही. उत्पत्ती 2:17 आपल्याला वाचायला मिळतं की आदामासमोर जो पहिला मानव, त्याच्यासमोर देवाने हे मार्ग ठेवले होते. ही आज्ञा दिली होती की जर तुम्ही हे फळ खाल त्या दिवशी तुम्ही खास मराल. जीवन आणि मरण देवाने त्यांच्यासमोर ठेवलं होतं. आणि असं म्हटलेलं आहे की आदामाने जीवनाच्या ऐवजी मरणाची निवड केली. आणि त्याचा परिणाम असं म्हटलं की अखिल मानवजात, आम्हा सर्वांना त्या मरणाचं दास त्याने बनवलं. आदामाने ही चुकीची निवड केली. परंतु आज प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आम्हाला पुन्हा एकदा संधी देवाने ठेवलेली आहे. आणि येशू ख्रिस्तामध्ये ही दुसऱ्यांदा वैयक्तिक रीतीने देवाने संधी दिलेली आहे की आम्ही जीवन किंवा मरण हे निवडावं. निवडण्याचा मार्ग पण सोपा आहे, फक्त विश्वासाने. आणि असं म्हटलं की जो कोणी या प्रभूवर विश्वास ठेवेल की देवाने ते माझ्यासाठी, मी पापी आहे, माझ्या पापासाठी प्रभू येशू ख्रिस्ताला देवाने पाठवलेलं आहे आणि मी त्या प्रभूचा स्वीकार करून त्यावर विश्वास ठेवून ही जीवन प्राप्ती मी करून घेऊ शकतो. म्हणून सार्वकालिक जीवन निवडण्यासाठी विश्वासाचा मार्ग देवाने निर्माण केलेला आहे किंवा तयार केलेला आहे. आणि ह्या विश्वासाच्या मार्गाने चालणारे आजच्या काळामध्ये फार थोडके आहेत. आता थोडासा आराम आपण जर खोलात पाहिला तर पहिले 3 शतकामध्ये नाताळ नव्हता. त्या काळामध्ये मरण आणि पुनरुत्थान ह्यावर फार भर दिला गेला. आणि आरंभीच्या ख्रिस्ती मंडळ्या ज्या विश्वासामध्ये वाढल्या, जे तारण त्यांच्यामध्ये होतं, त्याचा सुपरिणाम असा झाला की पहिल्या 3 शतकामध्ये अनेक प्रसार होऊन गेला, अनेक विश्वासणारे वाढत गेले. परंतु एकाएकी 4थ्या शतकामध्ये एक राजाच ख्रिस्ती झाला. आणि त्या राजाचं असं म्हटलं की हा रोमी राजा एका युद्धावर निघाला, कॉन्स्टन्टाईन बादशाह. आपल्याला माहीत आहे की इसवी सन 336. आणि मग त्याचा काळ आला आणि युद्धावर जात असताना त्याच्या मनामध्ये भय वाटलं. रस्त्यामध्ये जाताना त्याला आकाशामध्ये एक चिन्ह दिसलं आणि ते चिन्ह वधस्तंभाचं होतं. त्याने आपल्या ढाली तलवारींवरती सगळं चिन्ह ते धारण केलं आणि युद्धामध्ये मोठा विजय मिळाल्यामुळे तो राजा मोठ्या मिरवणुकीने आपल्या नगरीमध्ये आला. त्याने उघडपणे प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला, कारण त्या काळात ख्रिस्ती मंडळांचा भयंकर छळ होता. आणि त्या छळामध्ये जर राजा ख्रिस्ती झाला तर आपोआप प्रजा ख्रिस्ती झाले. आणि कॉन्स्टन्टाईन बादशहाने मग सगळं राजकीय स्वरूप आणलं. त्याने ख्रिसमस 25 तारखेला नाताळ हा सण साजरा करण्याची प्रथा सुरू केली. राजा ख्रिस्ती झाला असं म्हटलं की त्याने काही वाईट केलं नाही,
सगळ्यात चांगल्या गोष्टी आणल्या, पायंडा पाडला. हा वधस्तंभ जे क्रॉसचं चिन्ह त्याला आकाशामध्ये दिसलं, त्याच्यामागे फार एक हिस्ट्री आहे. आणि मग त्या राजाला, त्या कॉन्स्टन्टाईनला त्याच्या आईने विचारलं की बाबा रे, ज्या वधस्तंभावर प्रभू येशू ख्रिस्ताला मारलं गेलं 300-350 वर्ष झाले, तोच वधस्तंभ मला आणून दे. आणि राजा मग त्याने शोध करत करत असं म्हटलं की अनेक लाकडं त्या वधस्तंभाचे त्या दरीमध्ये टाकलेले असतील, ज्यांना फाशी दिलेले, ज्यांना ही भयानक शिक्षा दिलेले. मग कसा शोधायचा आहे की हा प्रभू येशू ख्रिस्ताचाच. आता तिथं पार्टी लावलेली होती, पण कदाचित ती तुटून गेले असेल, निघून गेले असेल. म्हणून अशी युक्ती योजली की एक फार वयस्कर म्हातारी जी मरणाला टेकलेली आहे, तिला त्या लाकडांवर ठेवत गेले. आणि नेमकं असं म्हणतात की ज्या वधस्तंभावर येशू ख्रिस्ताला टांगलं होतं, त्या वधस्तंभावर तिला ठेवल्याबरोबर ती अगदी बरी झाली, निरोगी झाली. आणि मग तो वधस्तंभ मिरवणुकीने त्यांनी यरूशलेममध्ये आणला. आणि ह्या राजाने ते चिन्ह मग मंदिरांवरती, कारण राजकीय राजाने सगळे मंदिरं, चर्चेस बांधले. तोपर्यंत मंदिरं नव्हते. 300 वर्ष ख्रिस्ती मंडळा घराघरामध्ये जमत. ह्या राजाने ह्या गोष्टी सुरू केल्या. आज आपल्याला ते क्रॉसचं चिन्ह, आता ते आपण त्याला फार पावित्र्याने, आदराने त्याला मान देतो. ह्या राजाने हा नाताळ हा सण पाळण्यासाठी 25 डिसेंबर ही तारीख त्याने डिक्लेअर केली. आता थोडक्यात पार्श्वभूमी ऐकले तर काय हरकत नाही. आणि राजाचं फरमान सर्वांनी मानलं. पुढे असं म्हटलं की पुढे कॅथोलिक ही परंपरा आल्यानंतर पोप परंपरेमध्ये पोप जुलियस प्रथम यांनी अधिक त्याच्यात भर घातली. आणि मग त्या जुलियस प्रथम पोपने ह्या घराघरांना, ख्रिस्ती कुटुंबांनी आपल्या घरांना अतिशय चांगली सजावट करायची. एवढंच नव्हे तर मग घरासमोर नाचगाणे करायचे. आणि त्याच्यामध्ये भर पडत गेल्या. आणि 6व्या शतकामध्ये मग त्याचं प्रस्थ सर्वत्र पसरत गेलं. असं आम्हाला हे सांगण्याचा उद्देश माझा हा आहे की आपण जे नाताळ, जो ख्रिसमस, जो प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माचा सोहळा साजरा करतो, त्याच्या मागं असं म्हटलं की अदृश्य शक्ती काहीतरी आहे की जिचा उद्देश एकच आहे, ह्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताला झाकून टाकायचं. ह्या नाताळामध्ये, ह्या आनंदाच्या पर्वामध्ये लोकांना इतका आनंद मिळू द्यायचा. आणि म्हणून प्रत्येक प्रथा वाढत 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 त्याचं बाजारीकरण झालं. आणि आज जगाच्या मार्केटमध्ये सर्वत्र ह्या डेकोरेटिव्ह ज्या गोष्टी आहेत इतक्या वाढत गेलेल्या आहेत की नवीन नवीन शोध लावले. आता झाडाची सजावट आपण म्हणतो की ख्रिसमस ट्री आहे, ते आपला जो प्रोटेस्टंट मत प्रणालीचा प्रमुख आहे, ज्यांनी ते स्थापन केलं, मार्टिन लुथर, त्या बर्फाच्या अगदी चर्चला जात असताना, त्या बर्फाळ प्रदेशातून जात असताना ते मिडनाईट सर्व्हिस राहायची. आणि स्कॅटिंग करत जात असताना ते चांदण्या रात्री त्यांना एक दृश्य असं दिसलं. ते सरूचे झाडं असतात, त्यावर पडलेलं बर्फ आणि अतिशय सुंदर चकाकणारं दृश्य पाहून त्यांचं मन अगदी प्रसन्न झालं. आणि मग त्यांनी घरी गेल्यानंतर चर्चमधून ते झाड आपल्या घरी आणलं, त्याला त्या प्रकारची सजावट, ती प्रथा आणली की मग आपण ख्रिसमस ट्री साजरा करायला लागलो. एक एक प्रथा वाढत गेली. आणि मग हा मध्येच प्रभू येशू ख्रिस्ताचं जागा जो घेऊन आज फिरत आहे, मिरवत आहे, ज्याला आपण म्हणतो ना सांता क्लॉज. आता ती व्यक्ती काही वाईट नव्हती, ते पण एक चांगले बिशप होऊन गेले. अतिशय प्रेमळ होते, लेकरांवर प्रेम करायचे. आणि म्हणून त्यांच्या नावाने सांता क्लॉज सुरू झाला. आणि एका व्यंगचित्रकाराने मग त्यांचं बेडम चित्र तयार केलं, पोट वाढलेलं, ती लाल टोपी आणि मग ती दाढी, मग हरणाची गाडी
आणि असं म्हटलेलं आहे की ह्या गोष्टी दृश्य सगळ्या जगामध्ये बाजारांमध्ये आज त्या टोप्या आणि ते चित्र आणि लोक आता येशू ख्रिस्ताला विसरत चाललेले आहेत आणि हळूहळू ह्या गोष्टीकडं आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताने ज्या गोष्टी देण्यासाठी तो आलेला आहे आज आम्हाला त्या गोष्टीकडे आपलं लक्ष परत एकदा लावायचं आहे. नाताळ हा आनंदाचं पर्व आहे. आम्ही आनंद करू नये असं पवित्र शास्त्र आम्हाला सांगत नाही. उलट प्रभूची इच्छा आहे की आम्हा विश्वासणाऱ्यांना भरपूर प्रभूचा आनंद मिळावा. म्हणून या ऐतिहासिक गोष्टींना आम्ही मागं सारून असं म्हटलं की ज्या आत्मिक गोष्टी आहेत त्यांना दूर लोटून केवळ असं म्हटलं की ह्या जगिक गोष्टींचं स्वरूप जे धारण केलं आहे संपूर्ण जगात. आता टी व्हीवरती न्यूजमध्ये आपण पाहतो अमेरिका, इंग्लंड आणि सगळ्या वेगवेगळ्या देशांमधले वेगवेगळे ख्रिसमसचे महिनाभर हे कार्यक्रम आणि ह्याच्यामध्ये जे चित्र दाखवलं जातं हे सगळं डेकोरेटिव्ह. आणि मग तिथं आम्हाला येशू ख्रिस्त दिसत नाही. एक आपले मिशनरी होऊन गेले आपल्या नवापूरला कॉन्राड साहेब, आणि कॉन्राड साहेब आपल्या उपदेशामध्ये एक उदाहरण वारंवार सांगत. कॉन्राड साहेब अतिशय म्हणजे त्यांना आम्ही तर रडका संदेष्टाच मानायचो, रडायचे, अश्रू गाळायचे. पण ते झऱ्याचं उदाहरण द्यायचं. एक झरा होता जिवंत पाण्या आपला उष्ण पाण्याचा झरा होता. त्या झऱ्यावर लोक रोग बरे होण्यासाठी सतत येत आणि सर्व त्यांचे चर्मरोग बरे होत. आपल्याकडे एक उनप देवला आहे तसं. मग त्या झऱ्याभोवती एकाने दुकान थाटलं, म्हणजे चहाचं एक टपरी लावली. त्याला वाटलं की लोक येत आहेत, गर्दी होत आहे. चहा करता करता भजीवाला आला, हॉटेलवाले आले. मग लोकांच्या सोयीसाठी लोकांनी दुकानं मांडले आणि मग त्याचं यात्रेचं स्वरूप आलं. हळूहळू काही वर्षाने त्या झऱ्यावरच एकाने दुकान थाटलं, तो झरा झाकून टाकला आणि लोक चैनीसाठी हौसेसाठी त्या ठिकाणी येऊ लागले. पण काही वर्षानंतर एक दोन व्यक्ती खरंच त्यांना ती गरज होती की आम्हाला ह्या चर्म आजारापासून बरं होण्यासाठी त्या गरम पाण्याचं झऱ्याचं त्यांनी ऐकलं होतं. ते शोधत आले आणि असं म्हणतात की त्या संपूर्ण यात्रेमध्ये सगळ्यांना विचारत गेले, बाबांनो तो झरा कुठे आहे जिथं आम्हाला आंघोळ करायची, आम्हाला स्नान करायचं आहे. लोक त्यांना म्हणे, अरे इथं सगळं काय मिळतं, जगातल्या गोष्टी, आज एवढं मार्केट इथं निर्माण झालेलं आहे, तुम्ही काय शोधत येतो झरा, आता गेला तो. लोक विसरून गेले. प्रभू येशू ख्रिस्त हा जिवंत पाण्याचा झरा आहे. तो आरोग्य देणारा, म्हणजे पाप रोग जो आहे मानवाला, त्या पापाच्या रोगापासून सुटका देणारा, हा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त हा जीवनाचा झरा लोकांनी झाकून टाकलेला आहे या बाजारीकरणामुळे, ह्या जगिकत्या पुढं आल्यामुळे. आणि म्हणून नाताळाचं स्वरूप ह्या बाकीच्या गोष्टी जगाला दिसतात पण तो तारणारा दिसत नाही. कधी कधी असं म्हटलेलं आहे की अदृश्य शक्ती त्या प्रभूला झाकण्यामागे एक आहे की जगाचं तारण होऊ द्यायचं नाही, लोकांचे डोळे अधिक आंधळे करायचे, आणि म्हणून या गोष्टीला तो उदो किंवा ते मोठं स्वरूप आणतो. प्रभू येशू ख्रिस्त असं म्हटलं की देवाची प्रीती आम्हाला जर समजायची असेल, कळायची असेल की देवाने मानवावर कशी प्रीती केली, तर ती प्रीती देऊन त्याने आपल्या पुत्राला दिलं मरण्यासाठी. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मच यासाठी झाला की जे पापी आहेत त्या पापी मानवाचा जो न्यायदंड आहे, त्यांना होणारी जी शिक्षा आहे, ती प्रभू येशू ख्रिस्त घेण्यासाठी आला. म्हणून एफिस 2:1-3-5 वचनामध्ये जर वाचलं की देवाने स्वेच्छेने मानवावर प्रीती करण्याचा निर्णय घेतला आणि त्या प्रीतीचा पुरावा म्हणजेच त्याचा एकुलता एक पुत्र मानवजातीसाठी तारणारा म्हणून दिला. रोम 5:8 देखील पौलाने म्हटलेलं आहे, देव आपल्यावरील प्रीतीचे स्वप्रमाण हे देतो की आपण पापी असतानाच ख्रिस्त आपणासाठी मरण पावला. येशूचा जन्म होण्यामागे देवाची मानवावरील प्रीती हे फार मोठं प्रमुख कारण आहे.
आणि म्हणून या प्रीतीला त्यागपूर्ण प्रीती म्हटलेलं आहे. मानवाच्या पापासाठी मरावे म्हणून येशूला देण्यात आलं आणि तोच त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रीतीमधून दिसतो की त्याने मंडळीवर एवढी प्रीती केली की त्याने आपला प्राण त्या वधस्तंभावर दिला. आज आपण या नाताळाच्या पर्वामध्ये, या आनंदाच्या पर्वामध्ये या गोष्टींचा विचार करत असताना आम्हाला अजूनही या गोष्टी समजायला पाहिजेत. कारण मंडळ्या म्हटल्यानंतर, विश्वासणारे म्हटल्यानंतर सर्वच तारलेले आहेत असे नाहीत. नेहमी लोकगट वेगळ्या प्रकारचे आहेत. काही विश्वासणारे आहेत, नामधारी आहेत. नामधारी लोकांमध्ये असं म्हटलेलं आहे की त्यांना उत्सव प्रेम इतकं उफाळून येतो आणि म्हणून ख्रिस्ती मंडळांचा ECG जर काढला तर आपल्याला समजतं. ECG माहीत आहे सगळ्यांना. आणि ज्यावेळेस ECG काढतो त्यावेळेस ईस्टर आहे, ख्रिसमस आहे, गुड फ्रायडे, हा आमचा ECG आहे. आणि मंडळांमध्ये सगळ्यात जास्त गर्दी भरगच्च त्याच दिवशी असते. मग इतर दिवशी थोडं थंड होत मग वातावरण. हे उत्सव प्रेम असं असतं की फक्त उत्सवापुरतं राहतं, हळूहळू ते थंड होतं. आम्ही तसं होऊ नये. तर आम्ही नामधारी ख्रिस्ती न होता आरंभीच्या शतकातील मंडळांसारखं तारलेले विश्वासणारे म्हणून आम्हाला या जगामध्ये प्रगट व्हायचं. मग आता हा ख्रिस्त जो लोपलेला आहे, झाकलेला आहे, त्याला आम्हाला जगासमोर प्रदर्शित करायचं आहे. तर त्यासाठी आम्हाला प्रतिबिंबित करायचं आहे. तो ख्रिस्त आमच्यामधून जगाला दिसला पाहिजे, बोलण्याने, कृतीने. आणि ह्या गोष्टी आम्हाला समजणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून आज आपण हा अध्याय या पार्श्वभूमीकडे थोडंसं दुर्लक्ष करू आणि जो महत्त्वाचा बोध आज आपण घेणार आहोत योहान 3:16 ह्या 3 गोष्टी आम्हाला आज समजून घ्यायच्या आहेत की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याचवर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. जे आपण विश्वासणारे म्हणून आहोत ते आम्हाला नाताळाचा अर्थ समजतो. परंतु जे विधर्मी लोक आहेत, जे अजून अनभिज्ञ आहेत, हा नाताळ काय, हा ख्रिसमस काय, ख्रिस्त जन्मोत्सव काय, ह्या गोष्टी समजावण्यासाठी योहान 3:16 ही ओळ पाठ करण्यासाठी नाही. असं म्हणतो ना आपण, पुढे पाठ मागे सपाट. तर आमचं असं झालेलं की आपल्याला फक्त तोंडपाठ झालेले आहेत परंतु अंगवळणी पडलेले नाहीत, आमच्या जीवनामधून त्या आचरणात उतरलेले नाहीत. आणि म्हणून त्या इतरांना फक्त आपण ऐतिहासिक स्वरूपामध्ये सांगू शकतो परंतु आपल्या जीवनातून, कृतीतून त्या प्रगट करत नाही. म्हणून योहान 3:16 ह्या 3 ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आम्ही समजून घेणार आहोत की येशूचा जन्म कशा प्रकारे झाला. आता मत्तय आणि लुकाने सविस्तर वर्णन केलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म कसा झाला आणि मरिया आणि योसेफ आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत आहेत. परंतु येशूचा जन्म कशा प्रकारे झाला हे आपण योहान 3:16 वाचतो. त्यावेळेस ह्या वचनामध्ये पहिलाच शब्द देवाने हा आलेला आहे. आणि देवाने हा शब्द आल्यामुळे याद्वारे हे सूचित होत आहे की येशूच्या जन्मामागे देवाचा हात आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मामागे देवाचा हात आहे, देवाची इच्छा आहे आणि देवाचाच पुढाकार आहे. जसं आपण बाळ जन्माला येतात, अनेक आता असं म्हणतात की एक मिनिटाला, एक सेकंदाला एक बाळ जन्म घेतो. हे ओघाने किंवा हे नॅचरल असं काही घडलं नाही. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माबद्दल असं म्हटलं की हा प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म कशा प्रकारे झाला, तर देवाच्या द्वारे. देवाने आपल्या इच्छेने त्या आपल्या पुत्राला या जगात पाठवला. आणि जर देवाने हा पुढाकार घेतलेला आहे तर देवच याचा कर्ता आहे. आणि म्हणून येशूच्या जन्मामागील मुख्य कारण देव आहे. आणि देवानेच आपल्या सार्वभौम इच्छेने, आपल्या सामर्थ्याने
त्या येशूचा जन्म घडवून आणला. कशा प्रकारे झाला? मग ते आपल्याला समजतं की देवाने मरियेला त्या मरियेकडे देवदूत पाठवले आणि त्या गॅब्रिएलने संदेश दिला. हे कृपा पावलेले मरिये, देव त्याची इच्छा आहे की तुझ्या उदरी त्या देवाच्या पुत्राला, त्या मसीहाला जन्म घ्यायचा आहे. प्रियानो, हा देव कोण आहे हे समजणं देखील आम्हाला फार गरजेचं आहे. आणि यामध्ये देवानंतर असं म्हटलं की देवाने जगावर, आणि जगावर याचा अर्थ हा शब्दप्रयोग या योहानाने केलेला आहे की देवाने जगावर, आता जग म्हटल्यानंतर हे सर्व देश आणि ह्या गोष्टी नाहीत, परंतु जग म्हणजे जगातील सर्व मानवजातीवर. आणि म्हणून देव कोण आहे हे जर आपल्याला समजायचं आहे तर देवाचा उल्लेख देवाने जगावर प्रीती केली, म्हणजे संपूर्ण जगाचा निर्माण करताच देव आहे. देवाने अगदी आरंभी आकाश आणि पृथ्वी निर्माण केली आणि देवाने या निर्मितीनंतर मानवाला निर्माण केलं. आणि म्हणून देव हा या येशू ख्रिस्ताच्या जन्मामागचा सर्व करता आहे. तर असं म्हटलं की ही एक ऐतिहासिक घटना आहे. आणि त्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर रोमकराच्या पत्रात 1 अध्याय 2 ते 4 या वचनामध्ये आपल्याला सविस्तर वाचायला मिळतं की परंतु हा देव जो आहे त्याला आम्हाला समजून घ्यायचा आहे. तर हा जगाचा निर्माण करता, जगाचा जनक असा तो देव आहे. म्हणजे तो सर्व जगाचा, सर्वांचा देव आहे. आणि त्याच्या योजनेनुसार प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. म्हणजेच येशूचा जन्म योगायोगाने नाही, तर दैवी संकल्पानुसार ऐतिहासिक ही घटना आहे. देवाने वाट पाहिली आणि म्हणून गलती 4:4 मध्ये आपण म्हणतो ना, काळाची पूर्णता झाली त्यावेळेस देवाने आपल्या पुत्राला या जगात पाठवलं. प्रभू येशू ख्रिस्त येण्यापूर्वी देव ह्या जगाची तयारी करत आहे आणि देव त्याच्या योजनेप्रमाणे त्याच्या पुत्राला या जगामध्ये पाठवत आहे. ह्या गोष्टी आम्हाला समजून घेत असताना प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म कशा प्रकारे झाला असं कोणी जर आपल्याला विचारलं तर आम्हाला हे स्पष्ट सांगता येतं की देवाने आपल्यावरील प्रीतीचं हे प्रमाण दिलेलं आहे की आपण पापी असताना ख्रिस्त आपणासाठी मरण पावलं आहे. दुसरी गोष्ट या वचनामधून आम्हाला वाचायला मिळते किंवा पाहायला मिळते की येशूचा जन्म कोणासाठी झाला. आणि कोणासाठी म्हणजे फक्त ख्रिस्ती लोकांसाठी नाही, फक्त यहूद्यांसाठी नाही, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म कोणासाठी झाला ह्या गोष्टी जर समजून घ्यायच्या तर त्यामध्ये आम्हाला वाचायला मिळतं की जगावर, व जो कोणी, या शब्दावरून आम्हाला हे कळतं की जग आणि जगातील सर्वांसाठी येशूचा जन्म झालेला आहे. सर्वांसाठी. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त कोणाचा बांधील नाही, तो सर्वांचा देव आहे. सर्वांसाठी हा प्रभू येशू ख्रिस्त म्हणजे एकच देव आहे आणि तो सर्वांचा देव आहे. देवाने आपल्या एकुलता एक पुत्राला या जगाचा उद्धारक म्हणून पाठवलं. हे सत्य जे कोणी समजून घेतो असं म्हटलं की त्या सर्वांचा तो तारणारा होतो. म्हणून जो कोणी, तिथं काही बंधन नाही कोणत्या जातीचा, कोणत्या धर्माचा, कोणत्या देशाचा. ख्रिस्ती धर्मामध्ये असं काही जन्माने, वंशाने, आता इस्रायल लोक जे आहे स्वतःला आम्हीच देवाचे लोक आहोत, आम्हीच निवडलेले आहोत, इतर देवासाठी काही कामाचे नाहीत, ते नाशासाठी राखलेले आहेत. परंतु देवाने त्यांचं असं तोंड बंद करून आम्हाला ही संधी दिलेली आहे. जो कोणी या पृथ्वीच्या पाठीवर जो कोणी असेल त्या सगळ्यांना ही संधी प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मामुळे निर्माण झालेलं आहे. म्हणून येशूचा जन्म कोणासाठी झाला? माझ्यासाठी, सर्वांसाठी. देवाच्या प्रीतीपासून आपणाला कोणी वंचित करू शकत नाही, कारण देव एकच आहे आणि तोच आपला निर्माण करत आहे. आपण त्याची निर्मिती, आपण त्याची लेकरं आहोत. म्हणून आपण कोणीही देवाच्या प्रीतीच्या वर्तुळाबाहेर नाही, कारण त्याने संपूर्ण जगावर
आणि जगातील मानवजातीवर प्रीती केली. मानवजातीवर म्हणजे सर्व मानव, आपल्याला शत्रू असो किंवा कोणी देवाला न मानणारे असो, पण देवाने त्याच्यासाठी देखील, त्याच्यावर देखील प्रीती केलेली आहे. जर आपल्या उद्धारासाठी प्रभू येशू ख्रिस्ताला या जगात पाठवलेलं आहे, तर जे उद्धारापासून वंचित आहे देव त्यांची देखील वाट पाहत आहे. आणि म्हणून आम्ही जे विश्वासणारे आहोत, आपण जे मंडळा म्हणून आहोत, ते आमचं कर्तव्य आहे. आपण हा जन्मोत्सवाचा आनंद, हा उत्सव, हा सण आपण मोठ्या आनंदाने साजरा करत असताना आम्हाला इतरांची देखील आठवण केली पाहिजे की त्याचाही उद्धार व्हावा, त्यालाही हा तारणारा समजावा की हे फक्त माझ्यासाठी नाही, हे तुझ्यासाठी देखील आहे. तिसरी आणि महत्त्वाची बाब या योहान 3:16 या ओवीमध्ये आपल्याला वाचायला मिळते की येशूचा जन्म कशासाठी झाला. तर असं म्हटलं की सर्वांना सार्वकालिक जीवन मिळावे म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. सर्वांना सार्वकालिक जीवन मिळावे. नाश आणि मरण ह्या दोन गोष्टी असं म्हटलं की समान आहेत. पापामुळे हा नाश निश्चित ठरलेला आहे. पापामुळे मरण, आता हे शारीरिक मरण तर आहेच आहे, पण त्यानंतरचं देखील दुसरं मरण आहे आणि ते सर्व काळचं मरण आहे. परंतु प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे. म्हणून असं म्हटलं की ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांना आपण लक्षात ठेवा, ज्यांना एक जन्म आहे, एकच जन्म आहे, त्याला दोन मरण आहे. आणि ज्याला दोन जन्म आहेत त्याला एकच मरण आहे. कारण तो एक म्हातारा व्यक्ती येशू ख्रिस्ताकडे आला आणि निकोदेमस, आणि त्याने विचारलं की अरे आता म्हातारा झालेला माणूस आईच्या उदरामध्ये कसं काय परत जाईल, कसं काय परत तो जन्म घेईल. प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं नाही, नव्याने जन्मल्या वाचून कोणी देवाच्या राज्यात जात नाही. देवाच्या राज्यामध्ये जाण्यासाठी हाच मार्ग आहे तारणाचा, जीवनाचा. आणि म्हणून प्रियानो, आज आम्हाला ही गोष्ट समजली पाहिजे की प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म कशासाठी झालेला आहे. तर जे सर्व काळचं जे मरण आहे ते टळावं म्हणून आम्हाला दोन जन्म घेणं गरजेचं आहे. आपण आईच्या उदरातून जन्माला आलो, तो एक जन्म आहे. आणि दुसरा आमचा जन्म जो आहे पुनर्जन्म नाही, परंतु त्याला नवा जन्म म्हटलेला आहे. आणि नवा जन्म तारणामुळे आम्हाला मिळतो. आणि म्हणून ह्या गोष्टी आम्हाला समजणं फार गरजेचे आहेत की ज्या प्रभू येशू ख्रिस्ताने माझ्या पापासाठी आपली शिक्षा त्याने स्वतःवर घेतली, त्याच्यापासून जो सुटलेला आहे त्याला तारण मिळालेलं आहे आणि त्याला सार्वकालिक जीवन मिळालेलं आहे. आता आपल्यावर दुसऱ्या मरणाची सत्ता राहणार नाही. आदाम तो जन्माला नाही, परंतु त्याला देवाने निर्माण केलं, पण त्याला मरावं लागलं. आदामामध्ये जे मरतात ते शारीरिक मरण आहे, ते सर्वांना येणार आहे. कदाचित आपण भाग्यवान असलो किंवा देव प्रभू येशू ख्रिस्त जर आता आला तर तो आपल्याला असंही घेऊ शकतो. कारण मेलेले असतील ते ताबडतोब जिवंत होतील, एका क्षणात ते बदलले जातील, रूपांतरित होतील. आणि जिवंत उरलेले ते देखील त्यांच्यासारखेच रूपांतर होईल आणि प्रभूकडे जातील. दोन व्यक्ती आहेत ज्यांना मरणाचा अनुभव आला नाही. अशा पवित्र शास्त्रामधले दोन उदाहरणं आहेत, एलिया आणि हनोक. सदेह स्वर्गामध्ये गेले, परंतु स्वर्गाच्या राज्यामध्ये मांस आणि रक्त यांना प्रवेश नाही. म्हणून असं म्हटलेलं आहे की त्यांना परत मरण्यासाठी या पृथ्वीवर पाठवलं जाईल. आणि महासंकटाच्या काळामध्ये हे दोन संदेश ते सर्व जगाला संदेश देतील, वेगवेगळे चमत्कार करतील आणि लोक त्यांचा इतका छळ करतील की त्या यरूशलेमच्या रस्त्यावर त्यांचे प्रेत पडलेले दिसतील. आणि 3.5 दिवस सर्व जग फार मोठा उल्हास, आनंद करतील, सण साजरा करतील की जे आम्हाला छळणारे हे आले, त्यांचा नाश झाला, पहा कसे मेले. असं म्हटलं की प्रभू त्यांच्यामध्ये पुन्हा आपला आत्मा घालेल, त्यांना जिवंत करेल आणि त्यांचंही परत पुनरुत्थान होईल. देवाच्या राज्यात जायचं आहे तर आम्हाला दोन जन्माची आवश्यकता आहे.
आणि 2 जन्म मिळवण्यासाठी आता आईच्या उदरातून आपला जन्म झालेलाच आहे, पण या नाताळामध्ये जे हरवलेलं आहे, जे गमावलेलं आहे, ते आम्हाला पुन्हा प्राप्त करायचं आहे. ते आहे तारण. दावीद राजाने देवाकडे प्रार्थना केली, याचना केली की हे देवा, त्या तारणाचा आनंद मला पुनरुपी होऊ दे. कदाचित आपण गमावलेला असेल, कदाचित आपण वाहवत गेलो असेल या जगाबरोबर, परंतु आज आम्हाला प्रभूने ही दुसऱ्यांदा संधी दिलेली आहे. आदामाने जे गमावलेलं आहे ते जीवन निवडण्याची संधी, ती प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आम्हाला परत एकदा मिळालेली आहे. आणि आम्ही हा विश्वासाचा मार्ग पत्करू. ह्या गोष्टी सत्य आहेत, ऐतिहासिक आहेत, हे मला समजलेलं आहे, हे मला उमगलेलं आहे. आता मी त्यावर विश्वास ठेवतो. आणि जर आपण विश्वास ठेवू, मनापासून त्याचा स्वीकार करू, तर आमचं अंतःकरण, आमचं हृदय हे ख्रिस्तासाठी एक गव्हाणी बनेल. आमच्या हृदयात त्याचा नवीन जन्म होईल. आणि ख्रिस्त आपल्या अंतःकरणामध्ये स्वीकारला म्हणजे आम्हाला नवीन जन्म मिळालेला आहे. आम्ही तारलेले आहोत. आणि देवाने आमच्यासाठी ही सुवर्ण संधी राखून ठेवलेली आहे. म्हणून ही संधी कोणीही दौडू नका. तरुण असा, वृद्ध असा. असं म्हटलं की तारण हे सगळ्यांना केव्हाही मिळू शकतं. काहींना 9व्या वर्षी देखील संधी मिळते. काही लेकरं आम्हाला कधी साक्ष देतात तारणाची. 10 वर्षाचा असताना, 12 वर्षाचा असताना मला प्रभूची ओळख झाली, मी तारण पावलेलं आहे. कोणी म्हणतील आता माझं वय तर आता 70 वर्ष होऊन गेलं, मला आतापर्यंत ह्या गोष्टी सत्य समजल्या नव्हत्या, आता मला खरं समजलं. मग ते पश्चाताप करून, रडून प्रभूकडं क्षमा मागतात आणि त्यांना तारणाचा अनुभव येतात. कदाचित ते ख्रिस्तामध्ये हे नवीन बालकं होतात. कधी कधी तरुण लवकर झटपट प्रभूकडं वळतात. वयस्कर लोक म्हणतात आता आमचं वय गेलं, आता काय. परंतु जर खऱ्या अर्थाने खोल विचार केला, आपल्या अंतःकरणामध्ये झटून शोध केला, तर आम्हाला हा शोध लागला पाहिजे की मी पापी आहे. ह्या नाताळामध्ये, या आनंदाच्या पर्वामध्ये कशाला हे पाप आणि कशाला हे पुण्य, कशाला ह्या गोष्टी, ह्या आम्हाला तिरस्कारणीय वाटतात. परंतु असं म्हटलं की आम्हाला हीच महत्त्वाची बाब देवाला आवडते, भग्न आणि अनुतप्त हृदय. भग्न आणि अनुतप्त हृदय म्हणजे आम्ही घरदारं स्वच्छ करा, आम्ही हे डेकोरेटिव्ह करा, त्याच्यापेक्षा अंतःकरणाची सजावट करण्यासाठी, हे सगळं पाप नाहीसं करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताच्या या रक्तावर आपण विश्वास ठेवा. त्या रक्ताने स्वतःला शुद्ध आणि पवित्र करून घ्या, कारण ही संधी आम्हाला प्रभूने ठेवलेली आहे. मेल्यानंतर आम्हाला संधी मिळणार नाही. ह्याच जगामध्ये, ह्याच जन्मामध्ये आम्हाला ती संधी ठेवलेली आहे. आणि म्हणून देवाची इच्छा आहे की कोणाचाही नाश होऊ नये, सर्वांनी सर्वत्र पश्चाताप करावा. हीच देवाची इच्छा आहे, हीच देवाची आज्ञा आहे सगळ्यांसाठी. आणि जर आम्ही या नाताळामध्ये, या पूर्वसंध्येलाच प्रभूकडं नव्याने, तर ह्या नाताळाचा आनंद आमचा द्विगुणित बहुगुणित होईल. आम्ही कर्मावर विश्वास ठेवणार नाही, सत्कर्माने प्रभूच्या राज्यात जाणार नाही, तर आम्ही विश्वासाच्या मार्गाने जाणार आहोत. आणि म्हणून आज आम्हाला हा विश्वासाचा मार्ग, हा सार्वकालिक जीवनाचा मार्ग प्रभूने योहान 3:16 दिलेला आहे. आपण या वचनावर तो पूर्ण विश्वास ठेवू, ती ओवी आपल्या अंतःकरणामध्ये असे रुजू देऊ की प्रभू मला सार्वकालिक जीवन तू दे. आणि मागेल त्याला प्रभू देईल. देवबाप करो, आज या वचनाच्याद्वारे आपल्या सर्वांच्या अंतःचक्षु तो उघडो आणि नव्याने एक नवीन प्रकाश वचनाच्याद्वारे प्रभू आपल्या अंतःकरणामध्ये पाडू. देवबाप आपल्याला आशीर्वाद देऊ. मी सर्वसमर्थ परमेश्वराला धन्यवाद देतो आणि पाळकसाहेबांचं मनपूर्वक आभार देखील मानतो. प्रियजन हो, आपणाला जे पवित्र वचन मिळालं हे नेहमी आम्ही बोलत असतो, परंतु आज पाळकसाहेबांकरवी त्याच्यातला जो अर्थ आहे तो आम्हाला कळून आला. आणि ख्रिस्ताचं येणं हे उद्धारासाठी आहे. आपला नवा जन्म आपण साधून घेऊया व प्रभू येशू ख्रिस्ताला आपला वैयक्तिक तारणारा स्वीकारून त्याच्यामध्ये आपलं जीवन जगूया. हा नाताळ पुन्हा एक वार आमचं मन
त्याच्या जीवनासाठी आमचं मन प्रभूच्या गौरवासाठी आणि ख्रिस्ताचा जन्म जसा गवानीत झाला आमच्या मनाला ती गवानी आपण बनवूया आणि ख्रिस्ताचा जन्म आपल्या जीवनाला एक दिशा देण्यासाठी, केवळ जीवनच नव्हे तर सार्वकालिक जीवन देण्यासाठी जो ख्रिस्त आम्हासाठी आला, हे पवित्र वचन आम्हाला मिळालं आहे. त्यासाठी पुन्हा एक वार प्रभूला धन्यवाद असो. या वेळेला एक प्रार्थना आपण करूया पवित्र वचनासाठी. जे वचन आम्हाला मिळालं त्यानुसार जीवन जगण्यासाठी प्रभू आपल्या सगळ्यांना कृपा देव. सन्मान्य रेव्हरंड सॅमसन जय कृपाळक साहेब, आपणाला विनंती करतो आपण प्रार्थना करावीत आणि या प्रार्थनेनंतर आपण समारोप करूया. प्रार्थना करू. आमच्या तोरण दयाळू परमेश्वर देवबापा, आम्ही मनापासून आभार मानतो, तुला धन्यवाद देतो आजच्या या पवित्र वचनांबद्दल. तुझ्या दासाच्याद्वारे रेव्हरंड पठारे यांच्याद्वारे तुझं सत्य सदाजीवी वचन तू आज नव्याने आमच्यासाठी, मंडळीसाठी आणि ऐकणाऱ्या प्रत्येकासाठी देवबापा तू आणलंस. आणि या जगामध्ये येण्याचा जो महान तुझा उद्देश होता तो योहान 3:16 तू प्रगट करत असताना देवबापा 17 वचनामध्ये तू असं म्हटलं प्रभू की पित्याने पुत्राला न्याय निवडासाठी नाही तर जगाचे तारण करण्यासाठी पाठवलंस. हो येशू, आम्ही आभार मानतो, आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्हीसुद्धा तारणाच्या बाहेरचे लोक असे होतो, परंतु तू आम्हा सर्वांची भेट घेतली येशू ख्रिस्ताच्याद्वारे आणि तू मंडळीसह देवबापा तू आम्हाला तारणाचा आशीर्वाद दिला. त्या सार्वकालिक जीवनाचे वारीस तू आम्हाला केले आणि या जगामध्ये जीवन जगत असताना जगातील सर्वश्रेष्ठ अधिकार म्हणजे देवाची मुलं होण्याचा अधिकार तू आम्हा प्रत्येकाला दिलास. या तुझ्या देवबापा दैवी कृपेबद्दल आम्ही मनापासून आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. पुन्हा एक वार या नाताळाची आम्ही आपापल्या परीनं तयारी करत असताना आमच्या मनाची, आमच्या जीवनाची, आमच्या कुटुंबाची तू एक नवीन तयारी तू कर. आणि येणारा उद्याचा सोहळा आहे, एक नवीन अर्थाने आमच्या जीवनाला नवीन दिशा देणारा, आमच्या सर्व प्रकारच्या कौटुंबिक जीवनाला एक नवीन आशीर्वाद देणारा ठरू द्या, अशी मी प्रार्थना आणि विनंती करतो. पुन्हा एक वार आजच्या सदाजीवी वचनाबद्दल आभार मानतो. प्रार्थना करतो की जे प्रभू ज्यांना तारणाची गरज आहे अशांची तू भेट घे. जे हरवलेले आहेत त्यांना देवबापा तू शोधण्यासाठी तू या जगामध्ये आलेलं असताना देवबापा पुन्हा एक वार अशा लोकांना तू जवळ घ्यावं आणि तुझं तारणाचा आशीर्वाद त्यांना द्यावा, अशी आम्ही सर्वजण तुला प्रार्थना आणि विनंती करतो. पुन्हा एक वार आम्ही तुला आजच्या वचनाबद्दल आभार मानतो आणि आम्ही आमचं स्वतःचं जीवन तुझ्या हाती आम्ही सोपवून देतो. येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. मी जसं सांगितलं तसं महिला मंडळ जे खाद्यपदार्थ तयार करतं, चर्च सुटल्यानंतर आपण आपली प्रत सन्मान्य सचिव श्री पी डी लवणे यांच्याकडून सभा संपल्यानंतर आपण घ्यायची आहे आणि कोणाला बनवायचं असेल पदार्थ तर आपलं नावसुद्धा नोंदवायचं आहे. आपण आपल्या जागेवर उभं राहू, प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणू आणि या प्रभूच्या प्रार्थनेनंतर सन्मान्य रेव्हरंड जयेश पठारे पाळकसाहेब पुढे येतील, आशीर्वाद देतील आणि सुवंद देवा परात्पर हे गीत आपण गाऊ. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तो आम्हास दे आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडितो तसेच तो आमची ऋणे आम्हास सोड आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हा सर्व वाईटापासून सोडू, कारण की राज्य सामर्थ्याने गौरव हे सर्व. तुम्हास पतनापासून राखण्यास आणि आपल्या ऐश्वर्ययुक्त सानिध्यात निर्दोष असे उल्हासाने उभे करण्यास जो समर्थ आहे, अशा आपल्या उद्धारक एकाच देवाला येशू ख्रिस्त आपला प्रभू याच्याद्वारे गौरव, महिमा, पराक्रम व अधिकार ही युगारंभापूर्वी आता व युगानुयुग आहेत. आमेन. आणि आता आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती या आमच्या नंदुरबार एस ए चर्चच्या मंडळीतील सर्व लहान थोर सभासदांबरोबर, आमच्या एस ए चर्चच्या सर्व मंडळांबरोबर, एस एम ट्रस्टच्या सेवाकार्याबरोबर, देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्र याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन.
सर्वांना सलाम.